देवाच्या हातापाया पडे, तव वंद्यत्वे पुढे न मांडे, न पडेची हा भिडे भेदाची। भगवान श्री रामकृष्ण परमहंस शारदा माता स्वामी विवेकानंद ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ही व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे। स्वामी श्री भास्करेश्वरानंदजी माझ्या सन्मुख, परमश्रद्धेय आदरणीय स्वामी भोगानंदजी महाराज आणि आपल्या सर्व श्रोतृवृंदांच्या चरणी नतमस्तक होऊन या वर्षीच्या या प्रवचनमालेच्या द्वितीय सत्राला मी आरंभ करतो। दुसऱ्या प्रकरणाच्या मध्यात आपण आहोत। ज्ञानेश्वर महाराजांनी दुसऱ्या प्रकरणामध्ये सद्गुरूंचं स्तवन केलेलं आहे आणि हे स्तवन करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी स्वरूप आणि कर्तृत्व अशा दोन भूमिकांमधून ते केलेलं आहे। या वर्णनाचा विचार क्वचित प्रसंगी त्यांच्या सामर्थ्याच्या संबंधानं अनुषंगाने प्रकट झालेला आहे, क्वचित काही प्रामाण्याची चर्चा ज्ञानेश्वर महाराजांनी केली आहे आणि काही ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या स्वरूपाचं चिंतन केलेलं आहे असा विचार काल आपण करून आलो। आणि हा सगळा विचार करताना विषय सद्गुरूंच्या निरुपाधिकत्वाचा चालू आहे। सद्गुरू हे निरुपाधिक आहेत आणि निरुपाधिक आहेत याचा अर्थ कोणतीही उपाधी त्यांना लागू पडत नाही किंवा कोणत्याही उपाधीचा संग ते स्वीकारत नाही। आणि उपाधी राहित्य एकदा तत्वाचं स्वीकारलं की एक गोष्ट आपल्याला निश्चित अशी मानावी लागते की एकदा तत्वाचं उपाधी राहित्य स्वीकारलं की त्या तत्वाबरोबर कोणताही व्यवहार करता येत नाही, कारण कोणताही व्यवहार हा उपाधीच्याच संबंधाने करावा लागतो। निरुपाधिकत्वामध्ये कोणताही व्यवहार होत नाही। मी तुमच्याशी बोलतो आहे आणि आपण माझं बोलणं ऐकत आहात, हा बोलणं ऐकण्याचा जो व्यवहार आहे हा मुळात औपाधिक आहे, कारण ऐकताना मी त्यांचं ऐकतो आहे याच्यामध्ये ते स्वभिन्न आहेत याच्यावर आपण निश्चयात्मक भूमिकेतून आलेलो असतो या विचारात। आणि मी कुणाला तरी बोलतो आहे, माझ्या समोर कोणीतरी बसलेला आहे, हे बोलताना मला ऐकणारी काही मंडळी माझ्या समोर आहेत जी माझ्यापेक्षा भिन्न आहेत अशा विचारावर मी आरूढ असतो। जोपर्यंत ही स्वभिन्नता स्वीकारली जात नाही तोपर्यंत ऐकणं आणि बोलणं हा व्यवहार होतच नाही। आता स्वभिन्नता ही प्रत्यक्षत्वानं अनुभवाला येत असतानाही तिला औपाधिक का म्हणायचं, ती तर आमच्या ज्ञानेंद्रियाचा विषय होते, तरीही तिला औपाधिक का म्हणायचं, तर त्याचं उत्तर वेदांतात एवढंच आहे की ती प्रत्यक्षत्वानं अनुभवाला येत असूनही तिला औपाधिक म्हणायचं, कारण ती प्रत्यक्षत्वाने अनुभवाला येते म्हणून। कारण जे निरुपाधिक असतं त्याचं प्रत्यक्ष इंद्रियजन्य नसतं। तुम्ही मला पाहताना हा माझ्यापेक्षा वेगळा आहे असं म्हणता त्यावेळेला तुमचे डोळे तुम्हाला तुमच्यापेक्षा मी वेगळा आहे हे दाखवून देतात। माझी बुद्धी मला हे सांगते आहे की मी बोलणार आहे आणि हे ऐकणारे आहेत, हा बुद्धीने केलेला हा भेद आहे सरळ सरळ। म्हणजे तुमच्या माझ्यातला भेद हा बुद्धीने निर्माण केलेला आहे। तुमच्या माझ्यातला भेद जो दिसतो आहे तो डोळ्यांच्या द्वारा मला दिसतो आहे। जी निरुपाधिक वस्तू असते तिच्याबरोबर झालेला कोणताही व्यवहार हा भेदातच होत असतो, अभेदामध्ये व्यवहार नसतो। एखादा गरीब मनुष्य आपल्याकडे येईल आणि म्हणेल की अहो मला भूक लागली आहे, अन्न द्या, तर आपण त्याला अन्न देऊ। एखादा म्हणेल मी दरिद्री आहे, मला पैसे हवेत, तर आपण त्याला पैसे देऊ। पण आतापर्यंत असं कधी घडलेलं नाहीये की मी माझ्या उजव्या खिशातले पैसे काढतो आणि माझ्या डाव्या खिशामध्ये टाकून मीच मला उधारी देतो।
हे पैसे मी मला उधार दिलेले नसतात. कारण का? कारण मी मला देण्याकरता माझ्यात आणि माझ्यात भेद नाहीये म्हणून. जोपर्यंत माझ्यात आणि कोणामध्ये भेद आहे तोपर्यंत मी हा व्यवहार करू शकतो की मी पैसे देणार आहे आणि तो पैसे घेणार आहे. परंतु मी माझ्यापेक्षा भिन्न नाहीये ना, मग त्या अभिन्नतेमध्ये कोणताही व्यवहार घडणार नाही. आणि ज्ञानेश्वर महाराजांची सद्गुरु स्तवनाची मुख्य अडचण ही आहे की सद्गुरु हे निरुपाधिक आहे. कोणताही व्यवहार त्यांच्या बाबतीत घडत नाही. तो बुद्धिजन्य असू शकत नाही, तो इंद्रियजन्य असू शकत नाही, तो मानसिक असू शकत नाही. कोणत्याही अर्थाने तो व्यवहार घडू शकत नाही. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे भगवंताचं वर्णन करणारा. तो अभंग मला इकडे लावायला कोणताही संदेह वाटत नाही संदर्भ दृष्टीने. तुकाराम महाराजांनी भगवंताबद्दल बोलताना असं म्हटलंय, तुम्ही उपाधीच्या संबंधानं कोणत्याही विचारात बसत नाही. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. ऐसे मज करुनी ठेवा नारायणा, समूळ वासना नुरवावी. सरळ अभंग आहे. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार आहात. जे विकार हा औपाधिकच असतो. कोणताही भेद औपाधिक असतो. तुम्ही कोणताही भेद सांगा तो औपाधिकच असणार. परंतु उपाधी आम्हाला त्या भेदाचं सत्यत्वानं ज्ञान करून देते किंवा तो भेद आम्हाला कळावा याच्याकरता उपाधी मध्ये येते. ती आम्हाला सत्य प्रतीत होते म्हणून आम्हाला तो भेद सत्यत्वानं अनुभवाला येतो. उपाधी आहे हे जर कळलं तर ती उपाधी आमच्या मनात कधीही भेदज्ञान, आमच्या ठिकाणी कधीही भेदज्ञान निर्माण करू शकत नाही. उपाधी आहे म्हणून कळल्यावर भेद कुठला? भ्रामक वस्तू जोपर्यंत सत्यत्वानं प्रतीतीला येत नाही तोपर्यंत ती भ्रामक वस्तू भ्रम म्हणून कोण ओळखेल? तिला सत्य म्हणूनच ओळखावं लागेल ना. भ्रमाला जर आपण भ्रम म्हणून जाणलं तर मग तो भ्रम राहिला कुठे? असं आहे ना. हे थोडं अवघड असेल कळायला, पण माझ्या दृष्टीने सोपं आहे. थोडं म्हणजे याच्यात काही फार काठिण्य असं वाटत नाही की भ्रामक वस्तू भ्रम म्हणून कळाली तर तिचं भ्रामकत्व संपलं. भ्रामक वस्तू सत्यत्वानं प्रतीतीला येते म्हणून तर आम्ही फसतो ना. आता पुन्हा तीच उदाहरणं आहेत. दोरीवरचा साप. आला बाबा हा साप. कालपर्यंत मी थांबवला होता. दोरीवरचा सर्प हा जर आम्हाला खोटा आहे हे कळलं तर त्या सर्पाचं अस्तित्व काय? किंवा रज्जूचं सत्यत्व कळलं तरी सर्पाचं अस्तित्व काय? म्हणून उपाधी जोपर्यंत मध्ये सत्यत्वानं प्रतीतीला येते तोपर्यंत उपाधी निर्मित जो भेद तो आम्हाला सत्यत्वानं प्रतीतीला येतो. ज्ञानेश्वर महाराजांची आपल्या सद्गुरूंच्या संबंधानं जी भावना आहे ती औपाधिक नाही आहे. त्यामुळे त्यांचं नेमकं स्वरूप काय आहे हे ज्ञानेश्वर महाराज मांडतात. आणि अशा कोणत्याही उपाधीने युक्त नसणारे माझे सद्गुरू आहेत. त्यामुळे ते कोणत्या कसे आहेत काही मानावं म्हणून त्या 3-4 दृष्टांताची योजना काल आपण त्या संबंधानं थोडासा विचार करू ना. सूर्याच्या संबंधानं रात्र म्हणावी तर उपाधी आलीच आहे. पाणी आणि लवणाचा दृष्टांत द्यावा तर खारटपणा ही उपाधी राहिलीच आहे. कारण उपाधीचं असं असतं की जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत उपाधी गेली असं होतच नाही. ती गेल्यासारखी वाटते पण ती जात नसते. गेल्यासारखी वाटते ती. बऱ्याच वेळेला असं वाटतं माणसाला की आपल्याला हे ज्ञान झालंय ते यथार्थ आहे, पण ते यथार्थ नसतं. का नसतं? कारण ते ज्ञान ब्रह्मज्ञान नसतं म्हणून. हे त्याचं सोपं उत्तर आहे. ब्रह्मज्ञानाशिवाय औपाधिक भेदाची अत्यंतिक निवृत्ती वेदांत मानत नाही. हे होऊ शकेल की बाकी कोणत्या तरी दुसऱ्या याच्यापेक्षा चांगल्या उपाधीच्या ज्ञानानं या निकृष्ट उपाधीचा बाध होऊ शकतो, उपाधीच्या ज्ञानाचा बाध होऊ शकतो. हे होऊ शकतं. कारण बुद्धी आम्हाला जे ज्ञान करून देते, बुद्धी ज्ञान करून देते हे तर मान्य करावं लागेल आपल्याला. दृश्यतेत वगैरे या बुद्ध्या सूक्ष्म या सूक्ष्मदर्शी असं जर उपनिषद म्हणत असेल तर परमात्म तत्वाचं ज्ञानही उपाधी त्या बुद्धीनं होऊ शकतं. कारण ती बुद्धी अत्यंत सूक्ष्म पदार्थ आम्हाला दाखवते.
इथपर्यंत वेदांत स्वीकारतोच आहे, इथपर्यंत उपनिषदांनी ती भूमिका मांडली. पण दुसऱ्या बाजूने विचार कराल तर ज्ञानेश्वर महाराजांनी असं स्पष्ट म्हटलंय की मनाची नखी न लगे, बुद्धीची दृष्टी न निघे, ती इंद्रिया तिरजोगे काय होईल. बाबा, जिथपर्यंत मनाचं नख पोचू शकत नाही, बुद्धीची दृष्टी पोचू शकत नाही, त्या परब्रह्माजवळ आमची बाकीची इंद्रिय काय पोचतील. म्हणजे बुद्धी तिथपर्यंत पोचू शकत नाही. पण कोणती बुद्धी, हा पुन्हा स्वतंत्र मुद्दा. कोणती बुद्धी तिथपर्यंत पोचू शकत नाही. असं आहे. भगवान श्रीकृष्णाच्या रामायणामध्ये एके ठिकाणी रामचंद्र प्रभूंच्या शयन महालाचं वर्णन आहे की रामचंद्र प्रभूंचा तो महाल कसा होता. त्या अयोध्या कांडामध्ये नाथ महाराजांनी फार सुंदर भाष्य केलं त्याच्यावर, मागे आपण कदाचित बोललोही असू. रामचंद्र प्रभूंचा महाल आहे, त्या महालाला काही दरवाजे आहेत, त्या दरवाजातून आत जावं लागतं, त्याच्याकरता काही विशिष्ट अधिकार संपादन करून घ्यावा लागतो. याच्याकरता ते 14 दरवाजे आहेत त्या महालाला, त्याच्यातल्या पहिल्या 7 दारांमध्ये आम्हाला काही सोडून द्यायचं आहे आणि नंतरच्या 7 दारांमध्ये आम्हाला काही मिळवायचं आहे, असं काही वर्णन आलंय भावार्थ रामायणामध्ये आहे. रथ सांडोनी पहिले द्वारी, छत्र चामर दुसरे द्वारी, पादत्राणादी सामुग्री तिसरे द्वारी पै राहे, चौथे द्वारी सांडिता अर्थ, पाचवे द्वारी निशेष स्वार्थ, साधनेही समस्त, 6वे द्वारी तै राहे, सांडोनी मितूपणाचा सांगात, मग रिघावे 7वे द्वारात, तैची पावे रघुनाथ मुख्य परमार्थ या नाव रामायणामध्ये नाथ महाराजांनी. आणि मग असं सगळं एक एक सोडून देऊन आपण पुढे गेलो की मग पुढचे 7 दरवाजे ज्याच्यामध्ये आम्हाला काही मिळवायचंय. मग भावार्थ ते राजभुवन, प्रथम दारवंठा ते श्रवण, दुसरे ते साधन, नित्यानित्य विवरण ते तिजे, चौथा दारवंठा मनन, 5वा निधिध्यासन जाण, 6वा वैराग्यपूर्ण, 7वा जाण साक्षात्कार. हे आपल्याला मिळवावं लागतं. तर असे दरवाजे आहेत, त्या अधिकारात आपल्याला जाताना काहीतरी सोडणं, काहीतरी मिळवणं, या गोष्टी घडतात. आता मला हे सांगायचं नाहीये ह्याच्यामध्ये कोणत्या दाराचा काय अर्थ हे सांगायचं नाहीये. मुद्दा हा आहे की ज्या वेळेला रामचंद्र प्रभूंना तुला वनवासात जायचं आहे हे सांगण्याकरता त्या कैकईने सुमंताला रथ देऊन पाठवलं, त्यावेळेला सुमंताला त्या 14 दारातून जाताना अधिकार मिळवावा लागला, अधिकार संपादन करावा लागला. पण रामचंद्र प्रभूंच्या याच 14 दारातून जाताना सीता मात्र श्रीला मात्र कोणताही अधिकार मिळवावा लागला नाही, कारण ती पत्नी आहे. तर आमची अव्यवसायात्मिका बुद्धी जी आहे ती परमात्म्याला प्राप्त होण्याकरता तिला 14 दारातून जाताना काही सोडावं लागतं, काही कमवावं लागतं. पण आमची जी परमात्म्याची पतिव्रता झालेली बुद्धी आहे तिला मात्र काही नाही. ती बुद्धी आम्हाला परमात्म्याचं ज्ञान करून देते. मुद्दा हा आहे. बुद्धीनं ज्ञान होतं असं जेव्हा आपण म्हणतो, सूक्ष्म या सूक्ष्म मान्य आहे ना, दृश्यतेत वगैरे बुद्ध्या, तू अग्रया बुद्ध्या म्हटलंच आहे की नाही. अग्रया म्हणजे जी अनुकुचितार झालेली बुद्धी आहे. अनुकुचितार म्हणजे काय, म्हणजे जिला फक्त जिचा प्रवाह हा फक्त परमात्मा चरणाकडेच आहे, दुसरीकडे तिचा प्रवाह प्रवाहित होत नाही अशी बुद्धी. अर्थात ही बुद्धी मिळवणं कठीण आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी 18व्या अध्यायात 2 ठिकाणी या बुद्धीचा विचार केला. दुसऱ्या अध्यायात तर व्यवसायात्मिका बुद्धी एकेह गुरुनंदन बहुशाखा अनंताश्च बुद्धयो अव्यवसायीनाम असं स्पष्टच म्हणतं. तुकाराम महाराजांचं एके ठिकाणी वचन. तुकाराम महाराज असं म्हणतात, अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटे रंग, धरू जाता संग तव तो होय बाधक. ज्या बुद्धीला अनेक तरंग ज्या बुद्धीच्या ठिकाणी निर्माण होतात त्या बुद्धीचा संघ बाधकच आहे. पण ज्या बुद्धीला परमात्मा तत्वाशिवाय दुसरा विषय नाही ती बुद्धी परमात्म्यापर्यंत पोहोचते, परमात्म्याचं यथार्थ ज्ञान करून देते. आता मुद्दा असा आहे हे पुन्हा की असं जरी झालं तरी ती बुद्धी ज्या वेळेला भगवत स्वरूपाचं यथार्थ ज्ञान करून देते त्यावेळेला ती भगवत रूप होते, स्वतंत्र राहत नाही. मला मुद्दा काय मांडायचा मी पुन्हा थोडंसं मागे येतो. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या सद्गुरूंचं चिंतन करताना निरुपाधिक स्वरूपाचं सगळं चिंतन केलंय. त्यांच्याबरोबर कोणताही व्यवहार होत नाही. बुद्धीनं होणारं ज्ञान ते जर व्यावहारिक असेल आणि ते जर वस्तूचं असेल, ते सामान्य पदार्थाचं असेल, तर ती वस्तू त्या वस्तूचं आम्हाला ती बुद्धी जे ज्ञान करून देते ते ज्ञान हे ब्रह्मज्ञान असूच शकत नाही, कारण त्या बुद्धीला द्वैत दर्शनाची सवय आहे.
मी समोर बघताना या बाजूला स्त्रिया आणि या बाजूला पुरुष आहेत असं जेव्हा म्हणतो तेव्हा माझीच बुद्धी मला स्त्रियांचं आणि पुरुषांचं असं ज्ञान करून देत असली तरी ती भेदात्मक करून देते ना, मग ती बुद्धी परमात्मक तत्वाच्या ज्ञानाकरता उपयुक्त नाहीच. रामायणामध्ये कथा संदर्भ आला, पहिल्याच अगदी बालकांडामध्ये सुरुवातीला अगदी 10वा-11वा प्रसंग असेल. आपण वाल्मिकी रामायणात पहा, भावार्थ रामायणात पहा, हाच कथा संदर्भ आपल्याला भागवतातही सापडेल. शुकाचार्य आईच्या पोटात 12 वर्ष राहिले. ते व्यासांनी काही त्यांना शब्द दिला, भगवान श्रीकृष्णांनी शब्द दिला, ते घाबरले, पण तसंच त्या संसाराला घाबरून बाहेर आले आणि बाहेरचा संसार बघितला की घाबरून पळायला लागले, अंगावर कोणतंही वस्त्र नसताना. नामदेवरायांनी त्यांचं वर्णन करताना असं केलंय, ब्राह्मणाचे पोरं एक खेळाशी घ्याले, ते 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले, ते नागवेची पळून गेले. असं नामदेवरायांनी शुकाचार्यांच्या जन्म अवताराचं वर्णन केलं. ते शुकाचार्य पळायला लागले. पळायला लागल्यानंतर, कारण आईच्या गर्भातच त्यांना ज्ञान झालेलं असल्यामुळे व्यास महर्षींना सुद्धा शुकाचार्यांची आवश्यकता होती भागवताच्या अभिव्यक्ती करता. तो मुद्दा पुढचा. पण मग व्यास त्यांच्या मागे लागले, शुका 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 असे हाक मारत निघाले. त्यावेळेला शुकाचार्यांची समत्व बुद्धी अशी की झाडा झुडपांनी ओ दिली. शुका म्हणून मुलाला हाक मारावं तर झाडाने ओ म्हणावं, इतकं शुकाचार्यांचं झाडांबद्दलचं समत्व होतं. ते असे पळत जात असताना, मागून व्यास महर्षी जात असताना एका तळ्यामध्ये काही तरुण स्त्रिया स्नान करत होत्या. तर शुकाचार्य तरुण आहे, देखणे, ते तिथून पळतायत, त्यांच्या अंगावर वस्त्र नाहीये. ज्या स्त्रिया पाण्यामध्ये बुडालेल्या आहेत त्यांच्या अंगावर वस्त्र नाहीये. पण शुकाचार्य पळत जात असताना त्या स्त्रियांना, स्नान करणाऱ्या स्त्रियांना कोणताही संकोच झाला नाही. त्या तशाच आनंदामध्ये आपल्या त्या जलविहारामध्ये मग्न होत्या. शुकाचार्य तिथून पळत निघाले. तर या स्त्रियांनी काही नाही, एकमेकींच्या अंगावर पाणी उडवणं, उड्या मारणं वगैरे त्यांचं चालू होतं. जलविहार त्यांचा चालू होता. शुकाचार्य पुढे पळत गेले आणि मागून व्यास महर्षी शुका शुका म्हणून धावायला लागले. धावताना व्यास महर्षी त्यांच्या मागे जेव्हा धावायला लागले आणि ते जेव्हा त्या तळ्याच्या काठावरती आले तेव्हा त्या ज्या स्त्रिया होत्या त्या लाजल्या. त्यांनी काही स्त्रियांनी लगेच पाण्यामध्ये त्यांनी बसून घेतलं, काही स्त्रियांनी वस्त्र घेतलं, काही स्त्रिया झाडाच्या मागे जाऊन लपल्या. व्यास महर्षी म्हणाले, का ग स्त्रियांनो, तुम्हाला इतकं साधं कळू नये, माझा मुलगा तरुण आहे, नग्न आहे, तरी तुम्ही त्याला लाजत नाही. आणि मी तुमच्या आजोबांच्या वयाचा आहे, माझे भुवईचे केस पांढरे झाले, माझ्या ठिकाणी कोणताही काम नाही, तरी तुम्ही मला लाजावं? काय संबंध, काय संबंध? मला लाजता आणि तरुण मुलाला लाजत नाही, तो नग्न असून त्याला लाजत नाही, आणि माझ्या अंगावर कपडे असून मला लाजता. त्यावेळेला त्या स्त्रियांनी सांगितलं व्यास महर्षींना की आपण जरी वृद्ध असाल आणि आपल्या अंगावर जरी वस्त्र असलं तरी आम्ही तुम्हालाच लाजू शकतो, त्याला लाजू शकत नाही. तो तरुण आहे, नग्न आहे, तरी आम्हाला त्याच्या बाबतीत लज्जा वाटत नाही. याचं महत्वाचं कारण हेच आहे की मी पुरुष आहे आणि या स्त्री आहेत, हा भेद त्यांच्या ठिकाणी नव्हता जो तुमच्या ठिकाणी आहे, म्हणून आम्हाला लज्जा वाटते. स्त्री आणि पुरुष असा भेद जर माझी बुद्धी दाखवत असेल, व्यास महर्षींच्या बुद्धीचा इथं विचार करायचा नाहीये मला, मी दृष्टांत म्हणूनच सांगितला. मला मुद्दा हा मांडायचा आहे की जी बुद्धी आपल्याला द्वैत दर्शन घडवते ती बुद्धी उपाधी ठरते, आणि जी बुद्धी आम्हाला भेदाचा पूर्ण निराश करून देते ती बुद्धी स्वरूप ठरते, ती पतिव्रता ठरते परमात्म्याची. आमच्याकडे कोणती बुद्धी? आमच्याकडे दोन्ही आहे. बुद्धी असते एकच, पण आम्ही जर तिला योग्य पद्धतीनं साधनेमध्ये गुंतवलं तर ती परमात्म्याची पतिव्रता होऊ शकते. आम्ही करत नाही हा भाग वेगळा, आम्ही ती साधना करत नाही आणि आम्ही तिला परमात्म्याकडे पुन्हा पुन्हा प्रवृत्त करत नाही हा भाग वेगळा. पण होतं काय? ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हटलंय की बुद्धी माणसाला कोणती, सगळ्यांना समान बुद्धी जन्मतः प्राप्त होते का? तर होत नाही. प्रत्येकाची बुद्धी वेगळी. पिंडे पिंडे मतिर्भिन्ना, कुंडे कुंडे नवम पयहा, जातो जातो नवाचारा, नवा वाणी मुखे मुखे, असं सुभाषितकारांनी म्हटलंय. प्रत्येकाची बुद्धी भिन्न आहे. का भिन्न आहे? जर सगळे माणूस म्हणून जर आम्ही जन्माला आलो तर प्रत्येकाची बुद्धी का भिन्न असावी? ज्ञानोबारांनी त्याचं कारण सांगितलंय, कारण प्रत्येकाचं कर्म भिन्न आहे म्हणून. बुद्धी ही होणारा सारखी ठाके
हे ज्ञानोबरांचं त्याच्या संबंधानं तत्व सांगणं प्रतिपादन. बुद्धी कर्मानुसारिणी, बुद्धी ही कर्मानुसार आपल्याला प्राप्त होते. प्रत्येकाचं कर्म वेगळं, प्रत्येकाची बुद्धी वेगळी. पण कर्म जरी वेगळं असलं तरी देवाने आम्हाला बुद्धी दिली की नाही? दिली. ती परमात्म्याकडे लावता येते की नाही? येते. मग ती ज्या दिवशी परमात्म्याकडे लावता येईल त्या दिवशी ती उपाधी ठरणार नाही. एरवी बुद्धीनं करून दिलेलं प्रत्येक ज्ञान हे औपाधिक मानलं पाहिजे, कारण ते भेदात्मक आहे. ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरूंना जे जाणतात आणि त्यांचं जे वर्णन करतात त्याच्यातल्या 4 दृष्टांताचा काल आपण विचार करून आलोय. त्याच्यातल्या 3 दृष्टांताचा विचार करताना आपल्याला औपाधिक भेद ज्ञानोबरांनीच सांगितला. रात्र आणि सूर्य, रात्र ही उपाधी ठरते सूर्याला. लवण आणि पाणी, खारटपणा पाण्याला उपाधी ठरतोय. निद्रा आणि जागृती, निद्रा ही जागृतीला उपाधी ठरते. म्हणून मग काय करा, ज्याच्याने उपाधी, काही ज्ञानाने उपाधी निवृत्त होते ही गोष्ट खरी आहे. ज्ञानाने उपाधी निवृत्त होते. कोणत्या ज्ञानाने होते? ब्रह्मज्ञानाने होते. मग ब्रह्मज्ञानाने, कारण होतं काय बऱ्याच वेळेला, एक ज्ञानानं जरी, आता हे जरा समजून घेणं कठीण आहे तरी मी मांडतो, आपण बघा थोडासा विचार करू. ज्ञानाने जरी उपाधी निवृत्त झाली तरी त्या उपाधीला निवृत्त करणारं ज्ञान, म्हणून ते ज्ञानच उपाधी ठरतं. लक्षात आलं का? कारण त्याला उपाधी काय लागली? अरे या ज्ञानानं उपाधीला निवृत्त केलं, ही उपाधी लागली ना, म्हणजे ज्ञान सुद्धा शेवटी उपाधी होतं. काश्मीर शैव दर्शनामध्ये जे शिवसूत्र म्हणून सांगितले गेले त्याच्यामध्ये 2 पहिल्या आणि तिसऱ्या 2 प्रकरणामध्ये एकच सूत्र आलंय, ज्ञानम बंधा. ज्ञान हे बंधन असतं, ज्ञान आपल्याला बांधतं. सत्वगुण काय करतो? ज्ञानानेच बांधतो. तत्र सत्वम निर्मलत्वात् प्रकाशकमनामयम सुखसंगेन बध्नाती. पुढे काय? ज्ञानसंगेन जानती. 14वा अध्याय पहा गीतेचा. आम्हाला सत्वगुण हा सुखानं आणि ज्ञानानं बांधतो. ज्ञानानं बांधता येतं, ज्ञान बद्ध करतं. ज्ञान हाच बंध आहे. ज्ञानोबरांनी पुढे म्हटलंय अनुभवामृतामध्ये, ज्ञानबंध ऐसे शिवसूत्राचे निमिसे म्हणितले असे सदाशिवे. तिथला संदर्भ दिला, शिवसूत्रांचा संदर्भ देऊन ज्ञानोबराय बोलतात. ज्ञान बंध आहे, ज्ञान आपल्याला बांधतं. कधी बांधतं? ज्या ज्ञानाचं बंधन कधी निर्माण होतं? जेव्हा ते ज्ञान उपाधीला निवृत्त करतं तेव्हा. नाहीतर चांगदेवांना 65 ओव्यात सगळं सांगावं इतके चांगदेवाई आढळले नव्हते. मग अडचण कुठे होते? ज्ञानोबारायांना उपाधी नव्हतीच, पण त्या उपाधीला निवृत्त करणारं म्हणून ज्ञान नसल्यामुळे ज्ञानाची उपाधी नव्हती. चांगदेवांना फक्त उपाधी नव्हती, पण उपाधीला निवृत्त करणारं ज्ञान होतं, ती उपाधी झालेली कळली. चांगदेवांना उपदेश करण्याचं कारण काय? आपण चांगदेव 65 पहा त्या दृष्टीने. चांगदेव 65 मध्ये कुठेही ज्ञानोबारायांनी चांगदेवांना मी ब्रह्म आहे याचं ज्ञान दिलं नव्हतं. बघा आपण 65च्या 65 ओव्या काढून पहा. याच्यामध्ये अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान चांगदेवांना कुठंही ज्ञानोबारायांनी दिलं नाही. कारण का? अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान होतं, पण त्या अहम ब्रह्मास्मी मधला अहम बाधक ठरत होता हे कळत नव्हतं. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान कुठंही चांगदेव 65 मध्ये दिलं नाही. मग कोणतं ज्ञान दिलं? अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान नाही, सर्वम खलु इदम ब्रह्म हे ज्ञान आहे चांगदेव 65. मी ब्रह्म हे ज्ञान दिलं नाही, ते होतं चांगदेवांना सगळं ब्रह्म आहे हे सांगावं लागेल. म्हणजे मग मी ब्रह्म आहे हे वाया जातं. आदौ ब्रह्माहमस्मी अनुभव इति उदिते खर्विदम ब्रह्म तत्पश्चात, असं आचार्यांचं वाक्य आहे ब्रह्मसूत्रामध्ये. बघा, आदौ ब्रह्माहमस्मी, पहिल्यांदा मी ब्रह्म आहे असं ज्ञान व्हायला पाहिजे. आणि असं ज्ञान एकदा झालं की या ज्ञानानंतर खलु इदम ब्रह्म तत्पश्चात, हे सगळं ब्रह्म आहे असं ज्ञान व्हायला. तर होतं काय की उपाधीला निवृत्त करणारं ज्ञान ही सुद्धा उपाधी ठरते. ही सुद्धा उपाधी ठरते. कारण का? ज्ञानानं उपाधी निवृत्त झाली हे ज्याला कळलं त्याला ज्ञान ही उपाधी. हे कठीण आहे. म्हणून उपाधी गेल्यासारखी वाटते, ती फक्त दुसरं रूप घेऊन येते एवढंच असतं. गेल्यासारखी दाखवते. त्या पाहुण्याची गोष्ट सांगतात ना, एक पाहुणा एका घरामध्ये येऊन राहिला. 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, किती दिवस पाहुण्याचं राहणं किती दिवस गोड वाटतं. 2-4 दिवस राहिला ठीक आहे, 10-15 दिवस तो पाहुणा घरी राहिला. त्या घरातल्या पती पत्नीला कंटाळा आला. काय रोज उठून पाहुण्याचं करायचं? आम्हाला काही वैयक्तिक जीवन आहे का नाही?
पाहुण्यासारखा तो राहायला कंटाळा. एके दिवशी त्या पत्नीनं तक्रार केली, अहो काय बघा ना आता किती दिवस मी करत बसायचं, तुम्ही असलात म्हणजे मला काही करून घालता येतं, पाहुणे आले की जरा व्यवस्थित करावं लागतं. नवतर घरी असलं ठीक आहे, काही सकाळचं चालतं, शिळं चालतं, तुम्हाला काय, त्याला म्हणजे मला ताजं करून घालायला लागतं, मला ते आता मला कंटाळा, काहीतरी कर. नवऱ्याने काही युक्ती काढली, आता काय करायचं म्हणजे त्यांनी पाहुण्यांना असं सांगितलं की अहो तुम्ही 15 दिवस झाले इथं राहण्याबद्दल काही नाही, असं म्हणावं लागतंच, राहण्याबद्दल काही नाही माझं म्हणणं, पण 15 दिवस झाले तुम्ही इथे आहात, तुम्हाला घरची आठवण येत नाही. पाहुण्यांनी सांगितलं बरी आठवण करून दिली, मी आजच त्यांना पत्र पाठवून बोलवून घेतो, आता हा त्रास. त्यांनी विचार केला ठीक आहे बाबा, हा पत्र पाठवणार, त्यांनाच बोलवून इकडे घेणार म्हणजे मग सगळंच अवघड होईल. मग त्यांनी एक युक्ती केली. त्या पतीनं एके दिवशी तो पाहुणा कामाला काही बाहेर गेल्यानंतर आपल्या पत्नीला सांगितलं आता तो संध्याकाळी येईल, तर जेवायच्या वेळेला आपण एक नाटक करायचं. म्हणजे काय करायचं, काही नाही, तू जरा आमटीमध्ये मीठ कमी टाक, आमटीमध्ये मीठ कमी आहे या कारणानं मी तुला खूप नाही नाही ते बोलतो, मी बोलतो म्हणजे तू रागवायचं नाटक कर आणि सगळा स्वयंपाक तिथंच टाकून तू खोलीमध्ये निघून जा. तू निघून गेलीस की मी पाठोपाठ तुझ्या चिडून तुझ्या त्या खोलीमध्ये येतो आणि तुला काठीनं बेदम मारतो. ती म्हणाली अहो त्याच्यासाठी मी का मारतो. नवऱ्याने सांगितलं मी मारतो म्हणजे तुला प्रत्यक्ष मारतो असं नाही, मी पलंगावर गादीवर काठीचे आघात करतो, तू फक्त आरडाओरडा कर मेले मेले म्हणून. मग निदान त्याला थोडी तरी लाज वाटेल, जाईल ठीक. संध्याकाळी पाहुणाला जेवायला बसले, मीठ तिने कमी टाकलं, हा चिडला, इतके दिवस स्वयंपाक करतेस तुला मीठ टाकायचं कळत नाही. ते म्हणाले एकाच दिवशी मीठ कमी असलं म्हणून काय बिघडलं, टाकून घ्या ना तुम्ही आमटीमध्ये. म्हणाले उलट बोलते मला, तुला आई वडिलांनी काही आता ते त्याला म्हणजे ते सांगता येत नाही मला, त्याला काहीतरी अनुभव लागतो नाही सांगता, कारण विषय अनुभवामृताच आहे. ते भांडण सुरू झालं, ते विकोपाला गेल्यानंतर मग ती म्हणाली मला जेवायचंच नाही, मी इतकी मरमर करते सकाळपासून तुमच्यासाठी आणि तुम्हाला काही वाटत. पाहुणा संकोच, त्यांनी समजवण्याचा प्रयत्न केला, असू दे काय म्हणता तुम्ही, पाहुण्यावर येणार. पाहुणा गप्प बसला, ठीक आहे काय. शेवटी ती रागावून गेली, तो तिच्या पाठोपाठ गेला, तिथे कोपऱ्यातली काठी उचलली, गादीवर मारली, ती मेले मेले म्हणून ओरडायला लागली. थोड्या वेळाने हा घामाघूम होऊन बाहेर आला. पाहुणा म्हणाला विनाकारण तुम्हाला तुमच्यामध्ये माझ्यामुळे भांडणं लागली आहेत, कशासाठी, नको मीच निघून जातो. म्हणून त्याने आपलं काय सुटकेस बिटकेस घेतली, तो गेला निघून गेल्यानंतर पती पत्नीला बरं वाटलं, चला आपला डाव यशस्वी झाला, काही असेल. मग ते दोघेही पुन्हा जेवायला बसले. तिने विचारलं आमटीत मीठ कमी येतं, म्हणाला नाही, कारण आता पाहुणा गेलाच होता. मग ते जेवायला बसले आणि मग त्या दोघांची चर्चा सुरू झाली. ती म्हणाली बघा माझं नाटक तुमच्यापेक्षा चांगलं बसलंय, मी इतका आक्रोश केला म्हणून पाहुण्याच्या कानावर ते गेला आणि तो निघून गेला. तर तो म्हणाला तसं नाहीये, मी तुला मारण्याचं नाटक इतकं छान केलं की माझ्या मारण्याच्या नाटकामुळे तो निघून गेला, इतके मी आवाज केला. तर तो बाहेर गेलेला पाहुणा परत आला आणि तो म्हणाला मी सुद्धा निघून जाण्याचं नाटकच केलं होतं. तर आता मुद्दा असा आहे की हा पाहुणा निघून गेल्यासारखा वाटतो, तो परत येतो, तशी उपाधी आम्हाला गेल्यासारखी वाटते, पण ती येतेच. जरी यांचं नाटक असलं, ते नाटक उघडं पडलं की उपाधी आहे, कारण नाटक उघडं पडणं हीच उपाधी असते. तसं ज्ञानाचं उपाधीला निवृत्त करणं हीच उपाधी आहे, कारण जे खरं ज्ञान आहे ते उपाधीचं अस्तित्व मानतच नाही. त्रैकालिक अत्यंत अभाव आहे उपाधीचा. उपाधी म्हटल्यानंतर तिचा भाव कधी मानणार तुम्ही? वर्तमानात मानणार का, भूतकाळात मानणार का, भविष्यात मानणार? कोणत्याही काळामध्ये तिचं अस्तित्व जर आम्ही स्वीकारलं तर तिची सत्यता आम्हाला स्वीकारावी लागेल. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेली जी उदाहरणं आहेत ना, ती उदाहरणं आपण पहा. मी पुन्हा त्याच्याकडे आपलं लक्ष वेधू इच्छितो. थोडंसं मी मागे येतोय, मला क्षमा करा, पण या तिन्ही दृष्टांताचा विचार करा आपण. राती नुरेची सूर्या एक, ना तरी लवण पाणिया दोन, नुरेची चेलिया निध जैसी तीन. ह्या दृष्टांतामध्ये ज्ञानोबाऱ्यांनी वापरलेला काळ हा भूतकाळ आहे. याच्याकडे आपलं लक्ष वेधू, थोडंसं वेधतो. हा भूतकाळ आहे.
भूतकालामध्ये ज्या वेळेला आम्ही उपाधी म्हणजे रात्री सूर्याला रात्र उरली नाही म्हणजे रात्र होती भूतकाल. पाण्याला लवण उरलं नाही म्हणजे लवण होतं भूतकाल आहे तो. लवण आत्ता नसेल वर्तमानात त्याचं स्वतंत्र अस्तित्व दिसत नसेल. सूक्ष्म अस्तित्व त्याचं दिसतं आहे चवीच्या रूपानं, पण ती चव जर घ्यायची नसेल आणि जर मीठ शोधायचं असेल तर मीठ आपल्याला पाण्यामध्ये दिसणार नाही, पण होतं. कशावरून होतं? चव घेऊन बघा. पाणी खारट लागेल ना, म्हणजे उपाधीचं सूक्ष्म अस्तित्व टिकलं ना. सूर्याला रात्र उरली नाही तरी सुद्धा ती रात्र पुन्हा येणार आहे ना. सूक्ष्मतेने उपाधी उरली ना. जरी जागा झालेल्याला झोप उरली नाही तरी सुद्धा झोप होती हे तो मान्य करतो आहे ना, म्हणजे सूक्ष्म उपाधी शिल्लक आहे. आणि म्हणून भूतकालामध्ये जरी उपाधीचं अस्तित्व आम्ही मानलं, म्हणून उपाधी कोणत्या काळात आहे? कोणत्याच काळात मानत नाही. ब्रह्मज्ञान उपाधीचं अस्तित्व मानत नाही. उपाधीचं अस्तित्व मानत नाही. उपाधीचं अस्तित्व कोण मानतो? अज्ञान याला आहे. जो साधक दशेमध्ये तो म्हणतो मला उपाधी होती. परंतु जो ब्रह्मज्ञानी झाला त्याला जर विचारलं तर तो म्हणेल नाही, उपाधी मागे नव्हती, आजही नाही, पुढेही नसणार. कारण उपाधीचं स्वतंत्र अस्तित्व नाही. कारण मला एकत्वाचा अनुभव येतो आहे, तर मी उपाधी सांगू. तत्र को मोहा कश्योका एकत्व अनुपश्यता. मला जर एकाचा अनुभव येतो आहे तर मी दुसरी उपाधी का म्हणून मानू? मानण्याचं कारण नाही. स्वप्न चालू असताना स्वप्न सत्य वाटणं आणि स्वप्नातून जागृतीत आल्यानंतर स्वप्न मिथ्या वाटणं आणि जागृतीतून ब्रह्मज्ञानात या अवस्थेमध्ये गेल्यानंतर स्वप्न आणि जागृती दोन्ही मिथ्या वाटणं, याच्यातलं अंतर आपण लक्षात घेतलं पाहिजे. होतं काय की उपाधीला मिथ्या ठरवताना आपण प्रातिभासिक आहे हे ठरवतो, पण त्या प्रतिभासाची निवृत्ती करणारं व्यवहार ज्ञानही असू शकतं, जे व्यवहार ज्ञान नंतर आपल्याला उपाधी म्हणून भोगावं लागतं. हे सगळे म्हणून थोडेसे क्लिष्ट विषय आहेत. म्हणून ही उपाधी गेल्यासारखी वाटते. मग काय करायचं आता? ज्ञानोबारांनी कापराचा दृष्टांत दिला आणि कापुराचा दृष्टांत देऊन ज्ञानोबार आपल्याला हे सांगतात की कापूर जसा नामरूपाने शिल्लकच राहत नाही आणि आपण होतो हेही दाखवत नाही, तसे आमचे सद्गुरू नामरूपाचा अत्यंताभाव करतात. कारण त्रैकालिक अत्यंताभाव हा उपाधीचा असतोच. तिन्ही कालामध्ये अत्यंताभाव आहे. ब्रह्मज्ञान तिन्ही कालात सत्य आहे. आणि जर तिन्ही कालामध्ये ब्रह्माची सत्यता आपण मानत असू तर तिन्ही कालामध्ये उपाधीचं मिथ्यात्व मानावं लागेल की नाही? नाहीतर उपाधीचं अस्तित्व भूतकालात सत्य आणि भूतकालात ब्रह्माची सत्यता मानली तर भूतकालामध्ये दोन द्वैत आमच्या गळ्यात पडणार नाही का? द्वैतापत्ती येणार नाही का? भूतकालीन का असेना, पण ती द्वैतापत्ती येऊ नये याच्याकरता जर ब्रह्माला त्रैकालिक सत्यता मानायची असेल, द्यायची असेल, तर उपाधीचा त्रैकालिक अत्यंताभाव मानल्या वाचून गत्यंतर नाही, संगतीच लागत. म्हणून ही उपाधी आमच्या सद्गुरूंना कोणत्याही अर्थानं नाही हे ज्ञानेश्वर महाराज सांगतात. उपाधीचा त्रैकालिक अत्यंताभाव आहे. असा अत्यंताभाव आहे असे हे आमचे सद्गुरू आहेत. असं सांगून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आता त्यांच्या बरोबर जर व्यवहार करता येत नाही तर आपण करावं काय? बरं, काहीतरी केल्याशिवाय गत्यंतर नाही. कारण ज्ञानेश्वर महाराज हे कोरडे ज्ञानी नाहीयेत ना, कोरडे ज्ञानी नाहीये. त्यांच्या अंतःकरणामध्ये जसं ज्ञान आहे तसा भक्तीचा जिव्हाळा येत नाही. भक्तीची ओलही त्यांच्या अंतःकरणामध्ये आहे. ज्ञानेश्वर महाराज तो व्यवहार केल्याशिवाय गप्प बसू शकत नाही आणि व्यवहार तर करता येत नाही. बऱ्याच वेळेला असं घडतं की आम्हाला काहीतरी सांगायचं असतं पण सांगता येत नाही. लहान मुलाला काहीतरी होतं पण ते सांगता, लहानच काय भल्या भल्यांना होतं. डॉक्टरकडे किंवा वैद्याकडे गेलेला माणूस जर डॉक्टरांना असं म्हणेल की मला कसं तरी होतंय, तर त्याने काय ओळखावं? कसं तरी होतंय याला काय म्हणजे काहीतरी होतं आहे हे मान्य आहे, पण कुठे होतं आहे माहिती, ते नेमकं काय त्या वेदनेचं स्वरूप आहे माहिती नाही. ज्ञानेश्वर महाराजांना सद्गुरूंबद्दल बोलायचे खूप, पण स्वरूपानं बोलता येत नाही. ते संस्कृतात एक गमतीनं म्हण सांगितली जाते, अंतर गुडगुडा येते बहिर्वक्तुम न शक्यते. आत काहीतरी होतंय पण बाहेर बोलता येत नाही, असं काहीतरी ते विचित्र होतं. मग ज्ञानेश्वर महाराज त्याच्यावर एक उपाय करतात. जेव्हा शब्द ज्ञान कमी पडतं कोणत्या अर्थाने तोही विचार करा.
उपाधी म्हणून ज्या वेळेला शब्द कमी पडतात, उपाधी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, कारण शब्द तसाही स्वरूपापर्यंत पोहोचत नाही, कारण शब्द हे कार्य आहे आणि स्वरूप हे सगळ्याचं कारण आहे. तर कार्य कधीही कारणाला प्रकाशित करू शकत नसतं. म्हणून जगतामध्ये कोणताही शब्द ब्रह्मस्वरूपाला प्रकाशित करू शकत नाही, कारण ब्रह्म हे कारण आहे, शब्द हे कार्य. ते कोणत्या अर्थानं कार्य आहे ते पाहून घ्या, मला ते सगळं सांगण्यात आता स्वारस्य नाही. पण शब्द हे कार्य हे आपणच मानतो असं नाही, मीमांसक सुद्धा शब्दाला काही ठिकाणी कार्य मानतात. शब्दाला कार्य म्हटलंय. आपण जसं काल मीमांसकांचा विचार करून आलो आणि अर्थवादाचा विचार करताना जिथं कुठं परब्रह्म आणि जीव या दोघांची एकवाक्यता सांगितली गेली, त्या महावाक्याला सुद्धा जे मीमांसक अर्थवाद म्हणतात तो अर्थवाद त्यांच्या दृष्टीने कार्यरूपच आहे, कारणरूप नाहीये. पण वेदाची जी वाक्य कर्मच सांगतात ती मात्र कारणवाचक आहे त्यांच्या दृष्टीने. वेदाचा शब्द त्यांनी शब्द म्हणून स्वीकारलाय, कारण मीमांसकांना शब्द नित्य मानल्या वाचून गत्यंतर नाही. त्यांनी शब्द नित्य मानला आणि वेदांतांनी शब्द आकाशाचा गुण मानलाय. शब्द गुणकम आकाशम. आपण जर थोडा नैयायिकांचा विचार केला तर त्याच्यामध्ये शब्द हा आकाशाचा गुण. ज्ञानोबरांनी म्हटलंय शब्द तरी आकाशाचा परी कपाळे मिटे मेघाचा. ज्ञानोबरांनी म्हटलं शब्द हा आकाशाचा गुण मानतो आपण, आणि मीमांसक शब्दाला नित्य मानतात. पण तो कोणता शब्द? तुमच्या माझ्या मुखातून येणाऱ्या शब्दाला ते नित्य म्हणत नाही, वेदाच्या शब्दाला ते नित्य म्हणतात. पण वेदाच्या सगळ्या शब्दाला ते नित्य म्हणत नाही. जे वेद जो कर्मपर बोलतो तेवढंच नित्य म्हटलं, तेवढंच नित्य म्हटलं. वेद ज्ञानपर बोलतो त्याला नित्य म्हटलं नाही, उपासनापर बोलतो त्याला नित्य म्हटलं नाही. म्हणून मला तोही विचार सोडून द्या आता. पण कोणताही शब्द परमात्म्याला प्रकाशित करू शकत नाही. कोणता शब्द करू शकेल? शब्द प्रमाण जर परमात्म्याजवळ गेलं असतं किंवा परमात्म्याचं प्रकाशन शब्दांनी केलं असतं तर प्रवचनामध्ये इतक्या वेळेला आपण तत्वमसी महावाक्य ऐकतो, ते ज्या क्षणी कानावर पडलं असतं त्या क्षणी आपण सगळेच ब्रह्मज्ञानी झालो असतो. पण तत्वमसी इतक्या वेळेला सांगून आपण ब्रह्मज्ञानी होत नाही, कारण सांगणारा ब्रह्मज्ञानी नाही. हे लक्षात घ्या. काही कानावर पडू नये त्याचा उपयोग नाही आहे. कारण का? तो कानावर पडतो म्हणजे काय? कान तरी कुणाचा विषय? आकाशाचाच आहे ना. कान कोणत्या इंद्रिया महाभूतापासून निर्माण झाला? आकाशापासून. कर्णेंद्रिय निर्माण झालं, आकाशापासून शब्द निर्माण झाला. त्यामुळे तो शब्द कानावर पडतो म्हणजे आकाशातच जातो. म्हणून म्हणावं लागतं कितीदा सांगू म्हणून. हे घराघरामध्ये हे जे संवाद आहेत ना, हे अगदी ते आई आणि मुलगा असो तरी हे म्हणावंच लागतं. कितीदा सांगू मी तुम्हाला? कळत कसं नाही तुम्हाला किंवा तुला, काय जे असेल दोन्ही अर्थात असं होतं की नाही? हे कितीदा सांगू असं का होतं? सांगितल्यावर लक्षात का राहत नाही? त्याचं कारण ते आकाशामध्ये विलीन होतं. हे त्याचं एक सामान्य कारण. म्हणून शब्दानं जर वर्णन करता येत नसेल तर आपल्याला समाधान मिळावं. शब्दानं वर्णन होत नाही आणि वर्णन केल्याशिवाय गत्यंतर नाही, आम्हाला समाधान होत नाही, तर मग काय करावं? ज्ञानेश्वर महाराज त्याच्यावर एक उपाय शोधून काढतात. स्वतःच्या समाधानाकरता म्हणून नमस्कार करा. हा स्वतःच्या समाधानाकरता काढलेला मार्ग आहे. काल आपण जे बोललो की बाकी काही नाही, जेव्हा आम्हाला कोणताही व्यवहार करता येत नाही तेव्हा स्वतःचं समाधान व्हावं म्हणून एकच काम करा, त्यांना नमस्कार करा आणि बाजूला व्हा. काल आपण बोललो होतो 10व्या अध्यायाचं नमन. 15.5 या रजतवडी तैसी स्तुतीची बोलणी, उगियाची माथा ठेवीचे चरणी हेची बरे. 14व्या अध्यायाच्या नमनाचा शेवटही हाच. पाहून घ्या. उगियाची माथा ठेवीचे चरणी हेची बरे. बस. काय वाणू आता न पुरे हे वाणी, मस्तक चरणी ठेवीत असे. तुकाराम महाराज. काही अर्थांमध्ये काही तफावत नाही, कणमात्र फरक नाही. काय वाणू आता न पुरे हे वाणी, परमात्म्याचं वर्णन करताना माझी वाणी पुरे पडत नाही, मग काय करू? काय? मस्तक चरणी ठेवीत असे. मी दुसरं काहीच करू शकत नाही. तसं ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या सद्गुरूंचं वर्णन करताना ते वर्ण्य विषय होत नाहीत, वर्णनाचा विषय होत नाहीत, म्हणून शेवटी त्यांना नमस्कार करायचं ठरवलं. याच्या हातापाया पडे तव वंद्यत्वे पुढे न म्हणणे. आता ज्ञानोबारांची अडचण ज्ञानोबाराय मांडून टाका. काय होतं की ठीक आहे, आम्हाला शब्दानं वर्णन करता येत नाही म्हणून आम्ही त्यांना नमस्कार करू,
तर त्यांच्या हातापाया पडायला जावं तर ते वंद्य विषयही होत नाही, वंदनाचाही विषय होत नाही इतके. कारण वंदनाचा विषय झाला तरी पुन्हा भेद आहे. म्हणून पुढे म्हटलंच आहे, न पडायची हा भिडे भेदाची आहे. भेदाच्या भिडेला हा पडतच नाही. भिडेला पडत नाही हा शब्द काय आहे आपण पुढे बोलू त्या संबंधात. भीड फार आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, भीड भिकेची बहीण असं म्हटलं जातं आपल्याला. भीड ही भिकेची बहीण असते. म्हणून काही ठिकाणी भीड बाळगू नये आणि काही ठिकाणी भीड असली पाहिजे. काही ठिकाणी भीड असली पाहिजे, काही ठिकाणी भीड बाळगू नये. तुकाराम महाराजांनी उपदेश करताना तुकाराम महाराज म्हणतात, मी घाबरतच नाही, नाही भीड भाड तुका म्हणे सानापूर. बस मला भीडच नाही, जे आहे ते मी मोकळं बोलून जातो. तुम्ही चुकता आहात तर ते चूक आहे आणि तुम्ही बरोबर आहात तर ते बरोबर आहे. मला भीडच नाही कुणाची. बरोबर आहे म्हणत असताना ज्यांचं बरोबर नाही त्यांना काय वाटेल आणि चूक आहे म्हणताना त्यांच्या मनाला काय वेदना होतील याचा विचार करायला तुकाराम महाराज तयार नाही. तुकाराम महाराज तयार नाही. बाकीच्या संतांचं वेगळं, तुकाराम महाराजांचं वेगळं. हे जरा कडकच आहे तशाही अर्थाने. ते अजिबात भीड ठेवत नाही. शिव्या देतानाही त्यांची भीड राहत नाही. ते भीड न ठेवता शिव्या देतात. त्या कोणत्या शिव्या आहेत, त्याचा दर्जा काय आहे, ते आईवरून काही घेणं देणं नाही. जिथे त्यांना शिवी द्यावी वाटते तुकोबाराय शिवी देऊन मोकळे होतात. पण ज्ञानोबाराय बोलताना थोडी भीड ठेवतात. त्याचं कारण मी एका वाक्यात सांगू का ज्ञानेश्वरीतलं. त्याचं कारण इतकंच आहे की तुकाराम महाराजांना शिव्या देताना समोर सगळेच अज्ञानी जीव होते आणि ज्ञानोबारायांना शिवी देताना समोर निवृत्तीनाथ महाराज असल्याने विचार करावा लागेल. हा फरक आहे. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराज असा शब्द प्रखर कर्कश शब्द कधी वापरत नाही, कारण समोर सद्गुरू आहे. त्यांच्या समोर बोलताना ज्या मर्यादा पाळाव्या लागतात, तुकाराम महाराजांच्या समोर असं कोणीच नाही, आपणच होतो. त्यामुळे त्यांना भीड ठेवण्याचं कारणच नव्हतं तुम्ही आम्ही असल्यावर. त्यामुळे तुकोबाराय मोकळं बोलतात. तसं ज्ञानोबारायला त्या बोलण्याच्या मर्यादा पडतात. ज्ञानोबारायांनी आपण पहा 13व्या अध्यायामध्ये सत्य शब्दाचा अर्थ करताना ज्ञानेश्वर महाराजांनी सत्य बोलणं असा अर्थ केला. त्यांनी सत्य शब्दाचा अर्थ करताना परमात्मा असा अर्थ केला नाही. 13व्या अध्यायामध्ये गुणांचा विचार जिथे येते तिथं सत्य बोलणं असा अर्थ केला. तर इथं अर्थ करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माणसाने असं बोलावं की जसा भोंगा फुलावर बसतो. म्हणजे काय, आपल्या पायाखाली केसर चुरगळून जाणार नाही ना याची दक्षता घेत भुंगा जसा फुलावर बसतो, तसं समोरच्या माणसाच्या मनाला काही वेदना तर होणार नाहीत ना, त्याच्या कानातून ते शब्द आत जाताना त्याच्या कानाला जखम तर होणार नाही ना, असा विचार करून माणसाने बोललं पाहिजे. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम प्रियम वगैरे हे जे शास्त्रांनी सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं ते बोललं पाहिजे. महाभारताने बोलणं कसं असावं हे सांगत असताना महाभारताने या अर्थाने विचार केला, काहीतरीच बोलण्यापेक्षा न बोललेलं बरं. अव्याहृतम व्याहृता श्रेय आहुः सत्यम वदेत व्याहृतम तत् द्वितीयम प्रियम वदेत व्याहृतम तत् तृतीयम धर्म्यम वदेत व्याहृतम तत् चतुर्थम. असे महाभारताने 4 टप्पे सांगितले. पण तो बोलण्याचा विषय झाला. मी कशाकरता बोलत होतो की भिडेचा विचार आपल्याला करायचा आहे. मी बोलतो त्यामुळे गमत अशी आहे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात यांच्या पाया पडायला जावं तर हे वंद्य विषय होत नाही, वंदनाचा विषय होत नाही. कारण पुन्हा तेच आहे, विषय झाला. कोणताही पदार्थ जेव्हा क्रियेला अथवा इंद्रियांना विषय होतो त्यावेळेला तो विषय हा परिच्छिन्न असतो. हे गृहीत आहे वेदांतात. काय माझ्या समोर हा रुमाल आहे, तर हा रुमाल मी बघतो आणि हा रुमाल आहे असं म्हणतो का, तर माझ्या नेत्राच्या कक्षेमध्ये तो रुमाल एकसंधपणे येतो म्हणून. एकसंधपणे येतो म्हणून म्हणजे काय झालं की ज्या अर्थी मी हा रुमाल आहे असं म्हणतो आणि याला माझ्या नेत्राचा विषय करतो त्यावेळेला हा परिच्छिन्न असतो म्हणूनच माझ्या नेत्राचा विषय. विषय होणं म्हणजे काय आहे, विषय होणं म्हणजे परिच्छिन्नता स्वीकारणे. विषय होणं म्हणजे काय आहे, त्याच्यावर प्रमेयत्वाचा आरोप करणे. प्रमेय होणं म्हणजे काय आहे, प्रमेय होणं म्हणजे जड होणं आहे आणि जड होणं म्हणजे काय आहे तर ते नश्वर होणं. आमचे सद्गुरू वंदनाचा विषय होत नाही. वंदनाचाच काय, कशाचाच विषय होत नाही, कशाचाच विषय होत नाही.
ते काही ठिकाणी त्यांना विषय बनवलाय. ज्ञानेश्वरी आपण वाचली तर अनेक अध्यायांच्या सुरुवातीला जे सद्गुरूंचं स्तवन केलेलं आहे तिथं वर्णनाचा विषय केलंच आहे की नाही त्यांना. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. विषय झाला की नाही, शुद्ध म्हणण्यामध्ये विषय झाले की नाही. पण त्याचं उत्तर असं आहे, वेदांताच्या दृष्टीने थोडंसं बोलतो. काय असतं, विषय होणं दोन प्रकार. तुकाराम महाराजांनी सुद्धा एका अभंगामध्ये आमच्या जीवनाचा विषय परमात्मा आहे असं म्हणतो, किंवा संतांच्या भक्ताच्या जीवनाचा विषय परमात्मा. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. त्यांचा नारायण विषय होतो म्हणजे काय होतो, काय प्रमेय होतो. नारायण विषय होतो म्हणजे काय, त्याला जडत्व येतं. विषय होतो म्हणजे काय, तो परिच्छिन्न होतो. काय संगती लावणार आपण त्याचं. म्हणून उत्तर आहे, वेदांतामध्ये विषय होणं दोन प्रकारचं असतं. विषय होणं दोन प्रकारचं असतं. एक विषय होतो पण त्याला प्राणप्रदत्वानं विषय होणं म्हणतात, आणि दुसरा जो प्रकार आहे त्याला विषयत्वानं विषय होणं असं. विषयत्वानं विषय होणं म्हणजे काय, उदाहरण सांगतो मी आपल्याला. मी तुम्हाला पाहतो आहे आणि तुम्ही मला पाहत आहात. तर तुम्ही ज्या वेळेला मला पाहत आहात त्यावेळेला ही कुणीतरी स्वभिन्न व्यक्ती आहे म्हणून बघत असाल तर मग, किंवा मी तुम्हाला पाहतो आहे तर हे माझे श्रोते आहेत असं म्हणून मी जर तुमच्याकडे बघत असेल तर तुम्ही मला विषयत्वानं विषय झालाय. कारण का, तुमचं मला जे ज्ञान होतं ते इंद्रियजन्य ज्ञान, इंद्रियजन्य ज्ञान. पण ज्या वेळेला तुम्ही माझे श्रोते आहात असं जेव्हा मी पाहतो तेव्हा तुम्ही मला विषयत्वाने विषय होता. पण इथं मी आहे असं जे भान मला होतं ते विषयत्वानं होत नाही. माझे डोळे मला नाही दाखवत मी इथं आहे ते, माझं मन मला नाही सांगत मी इथं आहे ते. मी इथं असण्याचा मला इंद्रियांच्या पलीकडे जाऊन जो अनुभव आहे त्याला प्राणप्रदत्वानं मी मला विषय होणं असं. ज्ञानेश्वर महाराजांचं एखादा राजा आहे, वेदांतांनी दिलेलं उदाहरण सांगतो. चित्सुखीमध्ये हा विषय, वेदांतांनी असं उदाहरण दिलंय त्याला की एखादा राजा आहे, त्याला आपल्या राज्यामध्ये काही जाहीर करायचं, किंवा एखादा प्रधान आहे, त्या प्रधानाला आपल्या प्रजाजनांसमोर काही जाहीर करायचं. तर राजा सिंहासनावर येऊन बसतो आणि राजा प्रधानाला असं सांगतो की प्रधानजी, आपण घेतलेला निर्णय जाहीर करा की उद्यापासून 2000च्या नोटा बंद होणार. जे काही निर्णय घेतले असतील राजाने ते काय जे निर्णय असतील जाहीर करून द्यावा. झालं. आता गंमत अशी आहे की राजा आणि प्रधान याच्यामध्ये राजा प्रधानाला पहिल्यांदा तो निर्णय सांगतो आणि मग तो प्रधान त्या सर्व प्रजाजनांना तो निर्णय सांगतो. राजाने प्रधानाला सांगितलं, प्रधानाने प्रजेला सांगितलं. आता ज्या वेळेला राजाच्या उपस्थितीमध्ये प्रधान तो निर्णय प्रजेला सांगत असतो त्यावेळेला प्रजेला तो विषय करून बोलत असतो की नाही, विषय करून बोलतो. पण ज्या वेळेला प्रधान तो निर्णय प्रजाजनांसमोर मांडत असतो त्यावेळेला राजाही तो निर्णय ऐकत असतो की नाही, ऐकत असतो. कारण त्याच्या सन्मुख हा निर्णय सांगणं चालू होतं. त्यावेळेला प्रधानाचा निर्णय राजाच्याही कानावर पडतो आणि प्रधानाचा निर्णय प्रजेच्याही कानावर पडतो. प्रधान राजालाही विषय बनवतो, प्रधान प्रजेलाही विषय बनवतो. पण प्रधान प्रजेला विषय बनवतो तो विषयत्वानं विषय बनवतो, आणि राजाच्या कानावर प्रधानाचा निर्णय पडतो तो प्रधान राजाला प्राणप्रदत्वानं विषय बनवत असतो. हा फरक आहे. म्हणून विषय होणं दोन प्रकारचं असतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आमच्या सद्गुरूंना नमस्कार करताना आम्हाला अडचण ही आहे की आम्ही त्यांना विषयत्वानं विषय बनवूच शकत नाही. कारण जेव्हा आम्ही त्यांना नमस्कार करायला जातो, वंदन करायला जातो, त्यावेळेला याच्या हातापायापुढे तव वंद्यत्वे पुढे न मंडे, तो वंद्यत्वाने ते पुढे मंडितच होत नाही. का होत नाही, त्याची दोन कारण. पहिलं कारण सरळ सरळ असं आहे की जेव्हा आम्ही त्यांना वंदन करायला जातो तेव्हा वंदन त्यांना करावं लागतं ज्यांची नामरूप आहेत. यांना नामरूप राहिली नाहीत म्हणून तो वंदनाचा विषय होत नाही. एक दुसरी बाजू सांगतो त्याची. दुसरी गमतीची बाजू आहे की आम्ही जेव्हा सद्गुरूंना वंदन करायला जातो आणि त्यांच्या समोर नतमस्तक होतो त्यावेळेला आमची नम्रता बघून सद्गुरू आम्हाला त्यांच्या सारखेच बनवतात म्हणून वंदन करण्याचा विषयच राहत नाही. कारण आम्ही जर त्यांच्या स्वरूपाला प्राप्त झालो तर आम्ही वंदन करणारे कोण आणि वंदन करावं कुणाला ही द्वैतच राहत नाही ना आम्ही त्यांच्या जवळ गेल्यामुळे. मग वंदनाचा ते विषय होतील कसे. जोपर्यंत वंदन करणारा
हा वंद्य विषयाच्या पेक्षा भिन्न असतो, त्यावेळेला वंदनाची क्रिया घडते. मगाशी सांगितल्याप्रमाणे ते वंदन हे सुद्धा शेवटी औपाधिकच ठरते. कारण का, मी कुणीतरी स्वतंत्र वंदन करणारा आणि ते वंद्य हे द्वैत त्याच्यामध्ये आहे. हे द्वैत निर्माण करणारी उपाधी आहे आणि तो म्हणून तो भेद औपाधिक ठरतो. आणि औपाधिकता स्वीकारल्याशिवाय आपल्याला व्यवहाराकडे प्रवृत्त होता येईल. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आम्ही त्यांना बंधन करू शकत नाही. पुढे तो विषय आहे. कारण का, आता ज्ञानोबा बोलतात न पडेची हा भिडे भेदाचे. हा भेदाच्या भिडेला पडत नाही. भिडेला पडणं म्हणजे काय असतं? काही भिडेला पडणं म्हणजे आग्रहाला बळी पडणं असतं. आपल्या भाषेत बोलायचं झालं, मी एखाद्याला आग्रह करतो, अरे नाही बाबा कर इतकं काम, नाही बाबा माझ्याच्याने होणार नाही, नाही रे कर रे कर रे. मग शेवटी आपण त्याला म्हणतो अरे बघ माझ्या करता कर, माझ्या करता. तुझा माझा मैत्र आहे अनेक वर्षापासून आणि म्हणून माझी अडचण आहे म्हणून माझ्या करता म्हणून तू हे काम कर. माझं केलं असं समज. तू आणि मी इतके दिवस अगदी सख्यत्वानं राहिलेलो आहोत, तर माझ्या करता म्हणून कर. मग तोही सांगतो बरं ठीक आहे तू एवढा आग्रह करतोय, तुझ्या करता म्हणून मी करतोय. म्हणजे तो भिडेला बळी पडला, भिडेला बळी पडला. तसं जगातलं सगळं द्वैत सद्गुरूंसमोर येऊन नतमस्तक होऊन म्हणतं की आमच्या करता म्हणून तुम्ही थोडा वेळ भेद स्वीकारा, की हा माझा देह आहे आणि हा माझा आत्मा आहे, हा भेद स्वीकारा. कोणत्याही द्वैताच्या भिडेला आमचे सद्गुरू बळी पडत नाहीत. भीडच नाही त्यांच्याजवळ. कारण का, आता त्याची कारण पुन्हा अनेक आहे. कारण द्वैत जर सद्गुरूंजवळ जाऊन भीड घालत असेल तर सद्गुरूंजवळ जातं ते द्वैत द्वैत राहील कसं? म्हणजे भीड होण्याचं काही कारणच नाहीये. भिडेला पडण्याचं काही कारणच नाही. कितीही म्हणजे द्वैताचे किती, आता त्याचा सरळ तात्विक अर्थ, सगळं द्वैत डोळ्याला दिसत असून जगतामध्ये सगळं द्वैत अनुभवाला येत असूनही ते द्वैत मानायलाच तयार नाहीत, हा त्याचा सरळ अर्थ. कारण का, बऱ्याच आम्हाला बुद्धीला अद्वैत पटतं की नाही मला सांगा. आपण ज्या वेळेला वेदांताचं चिंतन इथे करतो, अद्वैताचं चिंतन इथे करतो, त्यावेळेला ते पटतं की नाही? पटतं. आमची हीच अडचण आहे की आम्हाला सगळंच पटतं. पण अद्वैताचं प्रतिपादन ज्या वेळेला आपण करत असतो त्यावेळेला नदी आणि समुद्राचा दृष्टांत युक्तिवादाने करू, प्रमाणाने करू, काही करू, पण आपल्याला ते अद्वैताचं चिंतन पटतं. पण अद्वैताचं चिंतन पटत असताना सुद्धा आपल्या बुद्धीवर ते संस्कार होत असताना किंवा आपल्याला त्या शब्दांच्या जाणीवा होत असताना सुद्धा हे सांगणारे आहेत आणि मी ऐकणारा आहे हे द्वैत असतंच की. जर त्या अद्वैताचं आम्हाला खरंच पटलं असतं तर जाताना एकाही श्रोत्याने मला असं सांगितलं नसतं की विषय फार छान झाला. कारण जर ते अद्वैत पटलं असतं तर कुणाला सांगितलं असतं तुम्ही? मला सांगायचं कारण नाहीये, कारण द्वैत राहीलच नाहीये ना. मग मी तुमच्यापेक्षा भेदात राहील कसा तुमच्या दृष्टीने? ज्याला अद्वैताचं ज्ञान झालं आणि ते पटलं. म्हणून गंमत ही आहे की आता हे वादाचे जे विषय आहेत की नाही, द्वैत अद्वैत वाद, द्वैत विशिष्टाद्वैत वाद, विशिष्टाद्वैत शुद्धाद्वैत वाद, शुद्धाद्वैत त्याच्यानंतर द्वैताद्वैत वाद, द्वैताद्वैत अद्वैती वाद, द्वैती अद्वैती वाद. हे वाद खरेच नाही. एक वाक्य मी सांगेन, बाकी सगळ्यांचे वाद होऊ शकतात पण अद्वैताशी कोणी वाद करू शकत नाही. कारण का, कारण अद्वैत जर वादाला प्रवृत्त झालं तर त्याचा अद्वैत राहतच नाही. अद्वैत कुणाशी वाद करेल? कारण त्याच्या दृष्टीने स्वभिन्न जर दुसरं कोणी नाहीच आहे तर अद्वैताची चर्चा होईल कोणाबरोबर? होणार नाही. मग न निरोधो न च उत्पत्ती न बद्धो न च साधका न मुक्तो न वै मुक्त इत्येषा परमार्थता, हेच सूत्र आपल्याला स्वीकारावं लागतं अजातवादाचं. म्हणून अद्वैताशी कुणी वाद करू शकत नाही. अभिनिवेशानं मी म्हणत नाही, मी स्वरूपाची चर्चा करतो, स्वरूपाचा विचार करतो. अद्वैताशी वाद कोण करेल? कोणीच करू शकत नाही. कुणामध्येच ते सामर्थ्य नाही आहे. कारण अद्वैत राहायचं असेल तर त्याला द्वैताचा सगळा भ्रम निरस्त करावाच लागेल. त्याच्याशिवाय त्याचं अद्वैतत्व सिद्ध होणार नाही. असो, त्याच्यावर विनोबा भावेंनी फार छान चिंतन या संबंधामध्ये केलं. आता मला ते मांडायचं नाहीये, परंतु विचार चांगला आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हा कोणाच्याही भिडेला पडत नाही.
आम्ही भिडेला कधी पडतो? जेव्हा द्वैताचे अखंड संस्कार आमच्या चित्तावर होत असतात, आमच्या बुद्धीवर होत असतात. इथपर्यंत 1 तास आम्ही इथे बसलो, तोपर्यंत अद्वैताचं चिंतन बरं वाटतं. इथून बाहेर पडल्यानंतर उरलेले 23 तास सगळं द्वैताचंच चालू आहे. इथून बाहेर पडताना गाडी आली, सांभाळलं पाहिजे, द्वैत आहे, म्हणजे ते पाळू नये असं माझं म्हणणं नाही. एकमेकांशी आपण गप्पा मारत जातो, द्वैत आहे. घरी गेल्यानंतर विचारतो काय जेवायला काय केलेलं आहे, द्वैत आहे. वाढणारे वाढतात, जेवणारे जेवतात, द्वैत आहे. ही पोळी आहे, ही भाकरी आहे, ही भाजी आहे, द्वैत आहे. बाकीचे सगळे द्वैताचेच विषय आहेत ना. त्यामुळे या द्वैताच्या संस्काराने अद्वैत जरी आम्ही तासभर ऐकत असू तरी त्याचा उपयोग होत नाही. अखंड त्याचं चिंतन चालू असेल तर अद्वैताचा अनुभव येईल. त्यामुळं आमचं होतं काय, आम्हाला अद्वैत बुद्धीला पटतं, पण आम्ही द्वैताच्या भिडेला पडतो. कारण 23 तास त्याचा संघ आहे म्हणून ते लाजे काजे खातर का होईना, पण त्याला आम्हाला मानावं लागेल की नाही, कारण त्याच्याशिवाय आमचा व्यवहार होत नाही. हो, आम्ही जर सगळंच अद्वैत मानलं तर पगार घेणार कसा? आम्ही जर सगळंच अद्वैत मानलं तर जेवणार कसं? आम्ही सगळंच अद्वैत मानलं तर व्यवहार होणार कसा? म्हणून ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या हे पारमार्थिक सत्य आहे, व्यावहारिक सत्य नाही आहे. हे लक्षात घ्या. आचार्यांनी स्वतःनी व्यावहारिक सत्तेमध्ये असणारे सगळे पदार्थ व्यवहार दृष्टीने सत्यच मानले पाहिजेत असं आग्रहाचं प्रतिपादन केलं. आचार्य वेडे नव्हते की दृश्य जग डोळ्याला दिसत असताना त्याला मिथ्या म्हणा असं सांगणं. त्यांचा हेतू आहे त्याच्या मागे, काय आपल्याला मिथ्या मानायला सांगितलं याचा विचार आहे. मिथ्या या शब्दाचा नेमका अर्थ काय करायचा याचा विचार आहे. मला त्या विषयात आता जायचं नाही. मुद्दा हा आहे या सगळ्याचा की आम्ही द्वैताच्या भिडेला पडतो. ही भीड आहे आम्हाला द्वैताची. पण सद्गुरू कोणत्या ते व्यवहार करत नाहीत का? करतात ना. अहो मला सांगा, ज्या निवृत्तीनाथ महाराजांचं हे वर्णन ज्ञानेश्वर महाराज करतात की हे न पडेची हा भिडे भेदाची आहे, कोणत्याही भिडेला पडत नाही, असं जेव्हा सद्गुरूंचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज करतात, तेच निवृत्तीनाथ महाराज मुक्ताबाईला असं सांगतात की आज माझी मांडे खाण्याची इच्छा आहे. हा ही भीड नाही का द्वैताची? इच्छा कुठून निर्माण झाली? इच्छा कुठून निर्माण झाली? अहंकार तनुसीवाला पडले. अहंकाराचं आणि शरीराचं लग्न लागलं, त्याच्यामध्ये ते इच्छा आहे कुमारी झाली, ते कामाची या तारुण्य आली. तेने द्वेषेशी मांडली वराडी ज्ञानोबराचे चिंतन करतात, त्याच्यामध्ये इच्छा निर्माण झाली. इच्छा निर्माण होणं हा संतांचा धर्म आहे का जीवाचा धर्म आहे? मला आज पुरणपोळी खावी वाटते असं जेव्हा मी म्हणतो त्या अर्थी मी इंद्रिय किंवा विषय लोलूप आहे हे गृहीत आहे की नाही? मला मिळेल ते मी खाईन बाबा. मला खाण्याकरता तुकाराम महाराज जसं म्हणतात, काय खातो आम्ही कासया सांगाते, कैसे हे लागते नेणोमुखी. आम्ही काय कशाला लावून कशा बरोबर खातो आम्हाला जिभेला कळतच नाही. कारण जेवण हे पोट भरण्याकरता करत नाही, आम्ही जीवन जगण्याकरता करतो. रसने करता आम्ही जेवत नाहीच आहोत. पोट भरलं झालं, पण आम्ही त्या पोट भरताना जो जिभेचा मार्ग आहे त्या जिभेला जास्त महत्व देतो. त्यामुळे पोटा करता सगळं चालू आहे, सगळं पोटा करता. तुकाराम महाराजांनी म्हटलंय, भीती एवढेसे पोट केवढा याचा बोभाट. पोट बघितलं तर विधभरच आहे. तुम्ही कोणी पोटाला स्वतःच्या हात लावून पहा, हे विधभरच आहे. भीती एवढेसे पोट, पण केवढा याचा बोभाट आहे. केवढं सगळं दिवस रात्र त्या पोटाकरता माणूस झटतो. बरं काय त्याचं परिमाण काय? भीती एवढंच. पण तुकाराम महाराजांनी त्याची रुंदी सांगितली, खोली नाही सांगितली, म्हणून अडचण आहे. रुंदीला भीती एवढंच आहे, पण आत किती आहे तुकाराम महाराजांनी सांगितलं नाही. सगळं ब्रह्मांड जरी त्याच्यात घातलं तरी ते भरत नाही. त्यामुळे ते एवढा याचा बोभाट आहे. अडचणी ही आहे. मी बोलतो एवढ्या करता मुद्दा हा सगळ्याचा की ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या सद्गुरूंचं वर्णन करताना ही भाषा वापरली. कशाचाही त्यांना कोणत्याही भेदाची त्यांना भीड पडत नाही. ते म्हणतात मला मांडे खायचे. मग मुक्ताबाई जातात परळ आणायला, ते परळ मिळू देत नाही. त्या आळंदीमध्ये त्यांना जे काही फुटकं परळ मिळालेलं असतं ते विसोबाकेचं फोडून टाकतात. आपल्याला चरित्र माहिती असेल ज्ञानेश्वर महाराजांचं. एक परळ पण कोणी द्यायला तयार नाही. शेवटी एका कुंभाराने सांगितलं माझ्याकडे आहे पण ते खराब झालेलं आहे, मध्ये त्याला भेग पडलेली आहे. मुक्ताबाईने सांगितलं तसं द्या चालेल, पण मग ते परळ मिळालं नाही. ते मिळालं तरी त्या विसोबाने काठी मारली त्याच्यावर, ते फुटलं. मुक्ताबाई नाराज झाल्या, परत आल्या, डोळ्यात पाणी आहे. ज्ञानोबा यांनी विचारलं मुक्ते काय झालं?
एवढं रडण्यासारखं काय? अगं आपल्या डोळ्यातून पाणी यावं असं जगात काही घडू शकतं? एक जगाचं अज्ञान सोडलं तर संतांच्या डोळ्यात पाणी आणणारा दुसरा विषय या जगतामध्ये. तुमचं माझं अज्ञान आणि अज्ञानाने आपल्याला आपली झालेली बद्धता एवढं सोडलं तर संतांच्या डोळ्यात पाणी यावं असं जगतात काहीही घडू शकत नाही. काही नाही. मुक्ताबाईला ज्ञानोबा विचारतात अडचण काय आहे, रडण्यासारखं काय? मुक्ताबाईने सांगितलं ज्ञानदादा एकच कारण आहे. एक तर निवृत्ती दादा मला कधीही आपली काय आवड आहे हे सांगत नाही. निवृत्तीनाथ महाराज आमचे आजोबा असं म्हणायचे, निवृत्तीनाथ महाराज म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम. त्यांचं कशातच काही रागावणं नसतं, कशातच काही बोलणं नसतं, शांत, तृप्त, सखोल, परिपूर्ण असं निवृत्तीनाथ महाराज. त्याच्यामध्ये काही विचाराची उंचवटे नाही, त्याच्यामध्ये काही दोलायमानता नाही, त्याच्यामध्ये विकारांच्या लाटांचा तर काही प्रश्नच नाहीये निर्माण होण्याचा. विकार सोडून द्या, विचाराच्या लाटा सुद्धा निर्माण होत नाही त्यांच्या. विकाराच्या तर होणार नाहीतच, पण विचाराच्या लाटा सुद्धा निवृत्तीनाथ महाराजांच्या मनात निर्माण होत नाही. इतके निवृत्तीनाथ महाराज अथांग आणि शांत आहे, कुठलीच लाट निर्माण होत नाही. एक तर ते मला कधी म्हणत नाहीत मला हे खावं वाटतं ते खावं वाटतं, कारण काही असतील, पण म्हणत नाहीत. आज म्हणाले तर ते पूर्ण करण्याकरता मी खटपट करते. काय झालं? परळ मिळालं नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले ठीक आहे, एवढंच ना, परळ मिळालं नाही, त्याच्या आकाराचं आपल्याजवळ काही आहे की नाही? म्हणे काय आहे? माझी पाठ आहे, मी तप्त करतो, जठराग्नी प्रदीप्त करतो, तू त्याच्यावर शेकून घे. मग ते काय पुढे झालं ते झालं. विसोबा खेचरांचा अभिमान तिथे निवृत्त झाला वगैरे, मग ते पुढचा विषय येतो सगळा. मला मुद्दा काय मांडायचा आहे, ज्या निवृत्तीनाथांचं वर्णन करत असताना ज्ञानेश्वर महाराज हे कोणत्याही भिडेला पडत नाही असं म्हणतात, ते निवृत्तीनाथ महाराज मांडे खाण्याची इच्छा करतात, हे द्वैतात पडणं नाही का? ते याचं उत्तर सांगतो. संतांचा व्यवहार व्यवहार म्हणून कधी बघूच नये, हे त्याचं उत्तर आहे. कारण त्यांच्या व्यवहाराचा सुद्धा परमार्थ असतो. साधं चिंतन. ज्ञानेश्वर महाराजांच्याच शब्दात सांगायचं झालं तर संसार तया गावा गेला साता पांडवा, पोगोली ठाके आघवा मोक्षाचाची. संसारच मोक्ष रूप होत, त्याच्यामुळे त्यांना वेगळा परमार्थ राहत नाही. का राहत नाही? त्याचं कारण आहे की कर्म करताना कर्म ही उपाधी ठरते कधी, जेव्हा कर्तृत्वाचा अभिमान असतो. संतांच्या बाबतीमध्ये कोणतंही कर्म अभिमानाचा विषय ठरत नसल्यामुळे ती उपाधी ठरत नाही. त्यामुळे निवृत्तीनाथ महाराजांनी अरे मांडेच काय, मी जग खाऊन टाकेन असं म्हटलं असतं तरी दोष निर्माण झाला असता. कारण गीतेमध्ये तसं म्हटलंच आहे 18व्या अध्यायामध्ये की त्यांनी सगळ्या जगाला जरी काडी लावली, सगळं जग जरी पेटवून दिलं तरी त्याला त्याचं पाप लागतच नाही. ते जग जरी नष्ट केलं त्यांनी, काडी लावून दिली ब्रह्मज्ञानी महात्म्याने, मुक्त महात्म्याने, हे सगळं जग जाळूनच टाकायचं ठरवलं, जाळून टाकलं तरी त्याला पाप लागत नाही. अजिबात पाप लागत नाही. का पाप लागत नाही? कारण तो कर्म करताना कर्तृत्वाचा अभिमान घेत नाही म्हणून. त्यांच्या जिभेची ही आता ही गंमत आहे, म्हणजे ही संगती आहे, ती भक्तांनी लावलेली असेल अथवा काही असेल, मला त्याच्याबद्दल आता घेणं देणं नाही, पण संगती आहे. मग तरी निवृत्तीनाथ महाराजांनी असं का म्हणावं की मला मांडे खायचे? त्याचे कारण हे आहे की निवृत्तीनाथ महाराजांना मांडे खाण्याची इच्छा होणं किंवा त्यांनी तशी ती प्रदर्शित करणं, आत अंतरंगात इच्छा झाली असेल असं म्हणायला वाव नाही. कारण अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनोगत व्यथा, इच्छाच नाहीये. तयाच्या ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा, सुखासी चढावा जयाचे असणे ज्ञानोबा वर्णन करतात. त्यांच्या अंतःकरणात इच्छा नाही, एवढंच नाही, त्यांच्या अंतःकरणात इच्छेचा प्रवेश नाही असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं. यत् प्राप्येन किंचित वांछती न शोचते न रमते न उत्साही भवती. नारद महर्षींनी भक्तिसूत्रात म्हटल्याप्रमाणे काही अपेक्षा नसतात. मग असं त्यांना का वाटावं? त्याचं उत्तर हे आहे की निवृत्तीनाथ महाराजांनी ती इच्छा प्रदर्शित केली. याच्या मागची संगती लावताना भक्तांनी अशी संगती लावली आहे की विसोबा खेचरांचा स्वतःचा जातीचा, स्वतःच्या विद्वत्तेचा आणि जो अहंकार त्यांच्या ठिकाणी निर्माण झाला होता, तो अहंकार जरी ज्ञानेश्वर महाराजांनी घालवला असला तरी तो अहंकार ज्ञानेश्वर महाराजांकडे यावा याच्याकरता निवृत्तीनाथ महाराज कारण ते जर त्यांनी ती लीला त्यांनी केलीच नसती तर मुक्ताबाईंनाही त्या विसोबा खेचरांनाही कळालं नसतं की ज्ञानेश्वर महाराज कोण आहे. अहंकार प्रत्येकाच्या जवळ आहे,
पण तो अहंकार दूर करावा याच्याकरता त्याला विशिष्ट ठिकाणी नेण्याकरता काही क्रिया घडाव्या लागतात, काही माध्यम लागत असतं. अहंकार माझ्यात नाहीये का? आहे ना. माझ्या एवढं चांगलं कोणी बोलू शकत नाही, मला अहंकार असेल की नाही? असू शकेल. मला अमुक अमुक आहे, मी इतका श्रीमंत आहे, मला अहंकार असू शकेल. मी असा आहे, लोक मला मान देतात, माझा अहंकार असू शकेल. पण तो अहंकार माझ्याजवळही आहे, तो अहंकार दूर व्हावा असं मला वाटतही आहे. परंतु तो अहंकार दूर होण्याकरता काही निमित्त घडावं लागेल की नाही? काही निमित्त घडावं लागेल. काय निमित्त? माझ्यापेक्षा कुणीतरी एखादा मोठा विद्वान मला भेटावा लागेल, माझ्यापेक्षा कुणीतरी मोठा श्रीमंत मला भेटावा लागेल, माझ्यापेक्षा कुणीतरी एखादा जास्त सुंदर मनुष्य मला भेटावा लागेल. मग मला असं वाटेल की नाही बाबा, याच्यापेक्षा आपण तुच्छ आहोत. हे होण्याकरता ज्या काही घटना घडणं आवश्यक असतं, ती घटना घडावी याच्याकरता त्यांनी ती इच्छा प्रदर्शित केली. आता गंमत याच्यात ही आहे, संतत्वाचं दर्शन याच्यामध्ये आहे की इच्छा निर्माण होणं हा दोष आहे. परंतु समोरच्याचा अभिमान निवृत्त होऊन त्याचं भलं होणार असेल तर तो दोष आपण स्वीकारावा, हे संतांना वाटणं हेच त्यांचं संतत्व. म्हणून निवृत्तीनाथ महाराजांनी ती इच्छा प्रदर्शित केली. ही संगती, ही त्या घटनेनंतर लावलेली संगती आहे. मी प्रांजळपणाने आपल्याला सांगतो. मग ज्ञानेश्वर महाराज भेदाच्या भिडेला पडत नाहीत असं म्हणतात. ते कोणत्या अर्थाने? तर ही भेदाची भीड नाहीये. भेदाची भीड कधी असते? भेदाची भीड त्या वेळेला पडते ज्या वेळेला दृश्य जगताचा सत्यत्व भ्रम आपल्या ठिकाणी निर्माण होतो. तो परिणाम ज्या वेळेला होतो त्यावेळेला भेदाची भीड पडली असं म्हणावं. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आम्ही काही जरी केलं तरी या भेदाबद्दलची सत्यता यांना कधीही सत्य वाटणार नाही. आम्हाला वाटू शकेल कारण आम्ही अज्ञानी होतो, पण संतांना मात्र भेद जगत सत्यत्व भ्रम हा कधीही निर्माण होत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की यांच्या बाबतीत कोणताही भेद निर्माण होत नाही. कशा पद्धतीनं? त्याला एक दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांनी दिला. आपणा प्रति रवी उदो न करी जेवी हा वंद्य नव्हे तेवी वंदनास. आता याच्यामध्ये थोडा वेदांताचा विचार तो एक थोड्या वेळामध्ये मी मांडतो. याचा विचार आपण केला पाहिजे, तो विस्तारानं केला पाहिजे खरं म्हटलं तर. परंतु दृष्टांत आहे म्हणून थोडासा पुढे जातो. ज्ञानोबा काय म्हणतात? आपणा प्रति रवी उदो न करी जेवी. सूर्य उदयाला येतो. कोण म्हणतं? आम्ही म्हणतो. का? आम्ही रात्री झोपतो म्हणून. आम्ही रात्री झोपतो, ती रात्र आहे हे आम्हाला माहिती आहे, म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणतो सूर्योदय झाला. कारण आता ते त्याचं कारण वैज्ञानिक काही असू द्या, ती पृथ्वी फिरते, तिचा अर्धा भाग पृथ्वी त्या सूर्याच्या अगदी विरुद्ध बाजूला जातो म्हणून त्यावेळेला रात्र असते, हे सगळं खरं आहे. पण आपण सूर्याला विचारून बघा की उद्या आपण किती वाजता उगवणार आहात. पंचांगात काही वेळा देऊ दे, मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही. 6:03 सूर्योदय आहे, पंचांग सांगेल. सूर्याला विचारा आपण 6:03 उदयाला येणार आहात का? तर सूर्य म्हणेल मी मावळणारच नाहीये, तर मला उदयाला येण्याचं का विचारता? मी मावळणार नाहीये. सूर्य स्वतः करता उदयाला येत नाही. सूर्याचा उदय झाला तो तुमच्या माझ्याकरता आमचे व्यवहार सुरू व्हावेत म्हणून, आमचे व्यवहार सुरू व्हावेत म्हणून. की बाबा सूर्य उदयाला आला, चला आता पुढचा मार्ग आक्रमायचा आहे. सूर्य उदयाला आला, अमुक अमुक करायचंय. सूर्य उदयाला आला. ज्ञानेश्वर महाराजांनी 16व्या अध्यायाच्या नमनात सांगितलेले सगळा व्यवहार पाहून घ्या. मावळवित विश्वाभास वगैरे वगैरे जे सगळं सांगितलंय ते पहा आपण. मला आता ते सांगण्याचं तात्पर्य नाहीये, सांगण्यातही तात्पर्य नाही. मुद्दा हा आहे की सूर्य उदयाला आल्यानंतर जगाचे व्यवहार सुरू होतात, पण सूर्याचा व्यवहार सुरू झालाय का? सुरू होत नाही. का होत नाही? कारण सूर्य स्वतः करता कधी उदयाला येत नाही. म्हणजे काय? तो कायम प्रकाशितच आहे त्याच्या दृष्टीने. तसे आता सिद्धांताकडे या, मी हे मुद्दाम सांगतो. तसं आमचे सद्गुरू हे स्वतः करता नित्य आहेतच, त्यांचा लोपच झाला नाही तर त्यांचा उदय होईल कसा? उदय जर त्यांचा होणार नाही तर व्यवहार घडेल कसा? आणि व्यवहार जर घडणार नाही तर वंदन करू कसं? सगळा मुद्दा तिथे आहे. मी आपल्याला स्मरण करून देतो. पहिल्या अध्यायाच्या शेवटी, या पहिल्या प्रकरणाच्या अनुभवामृताच्या पहिल्या प्रकरणाच्या शेवटी
शिवशक्ती समावेशनाचा विचार सांगून झाल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी त्या शिवशक्तीला वंदन करताना मी कसा नमस्कार करू असा प्रश्न विचारलाय की नाही? ज्ञानोबा तिथं बोलताना काय बोलतात? तेथ मी नमस्कार लागी उरो दुसरा, मी जर दुसरा कोणी उरलो असेल तर मी नमस्कार करणारा मान्य आहे, पण मी दुसरा शिवाच्या ज्ञानात शिवापेक्षा मी भिन्न उरणारच नाही, तर मी नमस्कार करू कसा? तरी लिंगभेद परा जोडून, तर लिंगभेद नाहीये, कोणत्याही अर्थाचा भेद नाहीये. लिंगभेद इथं तीन अर्थाने घ्यायचा विचार, देशभेद, कालभेद, वस्तुभेद, तीन अर्थाने त्याचा विचार करायचा. परिच्छिन्नतेच्या लिंगभेद नाही कोणताही. मग ज्ञानोबारांनी त्याला दृष्टांत पहिल्या प्रकरणामध्ये असा दिला, सोने सोने नसी दुजे, न होता लेणे सोना भजे, ते नमन करणे माझे तैसे आहे. मी नमन केलं, कसं केलं? चांगल्या पासष्टीमध्ये आलेलं हेच उदाहरण, ज्ञानेश्वरीत आलेलं हेच उदाहरण. सोने सोनेपणा उणे न येताची झाले लेणे. सोन्याला उणेपणा न येता लेणं होतं, अलंकार तयार होतो. याच्यामध्ये अलंकार आणि सोनं याच्यामध्ये मनुष्य भेद करतो की नाही? करतो. अलंकाराचा भेद सौंदर्य दृष्टीने असतो आणि सोन्याचा भेद हा स्वरूप दृष्टीने असतो. माणूस विचार करताना दागिना घ्यायला गेलेला मनुष्य दागिन्यात काय पाहतो? सोन्याचाही कस पाहतो आणि त्याच्या ठिकाणी असणारं सौंदर्यही पाहतो. म्हणजे सौंदर्य आणि कस या दोन्ही अर्थाने आम्ही त्याच्यात भेद पाहतो. पण अलंकार आणि सोनं याच्यात भेद आहे का? नाहीये. मग हा भेद आम्ही का पाहिला? कारण हा कल्पित आहे म्हणून. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या शिवशक्ती समावेशनाला मी जो नमस्कार करतो आहे तो स्वतःला वेगळा कल्पित मानून मी नमस्कार करतोय, वास्तविक मी वेगळा नाहीये. इथली भाषा. किंवा 18व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या ज्ञानेश्वर महाराजांनी सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः, हे सांगत असताना सगळ्या धर्माचा परित्याग कर आणि काय कर तर माम एकम शरणम व्रज, म्हणजे मला एकट्याला शरण जा अशी भाषा आहे. मला शरण ये नाही म्हटलं, शरण जा असं म्हटलंय. मला एकट्याला शरण ये म्हणावं का जा म्हणावं? याच्या आधीचे श्लोक पहा, याच्या आधीच पहा. ज्ञानेश्वर महाराजांनी शरणागतीचाच विचार मांडत असताना मला शरण ये अशी भाषा वापरली की नाही? देवोनिया शरण लीघ महोदधिका कांग रिकाले जैसे, अहम वाचा चित्तांग देवोनिया शरण लीघ, तिथं शरण येणे अशी भाषा वापर. पण भगवंतानी शरण व्रज, शरण जा असं म्हणलंय. आता तो विषय नाही आहे, पण ज्ञानोबारांनी त्याचा खुलासा केलाय खाली. भगवंताच्या मुखातून बोलताना ज्ञानोबारा शरण व्रज, व्रजचा अर्थ त्यांनी जा असं केलाच नाही, ज्ञानोबारांनी ये असंच केलं. शरण येणं म्हणजे काय आहे? शरणागतीमध्ये नमस्कार आहे की नाही? आहे. मग मला शरण ये, कसा ये? ज्ञानेश्वर महाराजांनी शरण जाणे या शब्दाचा अर्थ फार गोड आहे. ज्ञानोबा म्हणतात भगवंताच्या मुखातून आपुलेनी भेदेवेण जाणीजे जे एकपण तया नाव मज शरण येणे का, त्याला शरण येणं असं म्हणतात. आपुलेनी भेदेवेण जाणीजे जे एकपण तया नाव शरण मज येणे का, स्वतःला कोणत्याही भेदाशिवाय एकरूपत्वानं जाणणं याचंच नाव मला शरण येणं. कळलं नाही हो? ज्ञानोबा म्हणतात सांगतो ना, कसं सांगणार आहात? ज्ञानोबा दृष्टांत देतात. दृष्टांत असा, म्हणून घटाचे नाशे गगन गगन प्रवेश, घटाचा नाश झाला, गगन गगनामध्ये प्रविष्ट झालं, मज शरण येणे तैसे ऐक्य करी. घटाकाश महाकाश मागे बोललोय आपण. घट फुटला, घटाकाश महाकाशामध्ये विलीन झालं हे म्हणणं चुकीचं असून घटाकाश आणि महाकाश आधीपासूनच एक आहे. पण घट नावाची उपाधी निवृत्त झाली म्हणून ऐक्याचा व्यवहार घडल्यासारखा वाटतो. त्या पद्धतीनं जीवदशा आणि ब्रह्मस्वरूपता हे औपाधिक भेद आहेत. उपाधीचा संबंध तुटू दे, जीव म्हणजेच परब्रह्म आहे हा व्यवहार घडल्यासारखा वाटतो, घडत नाही. तुकाराम महाराजांनी तशा अर्थाची क्रियापद वापरली. तिथं वास्तविक तो व्यवहार घडत नाही, पण तुकाराम महाराजांनी सकर्मक क्रियापद वापरली. अकर्मक क्रियापद वापरलं असता काही प्रश्न नाही. तुकाराम महाराजांनी असं म्हटलंय, देवतीही बळे धरीला सायासी, संतांचं वर्णन.
त्यांनी सायासानं देव धरला, देवतीही बळे धरिला सायासे. कसा धरला? करोनिया नास उपाधीचा. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, स्वये जनार्दन तेची झाले. झाले म्हणजे आधी वेगळे होते काय? नव्हते ना. मग म्हणून आधी सगळी अकर्म क्रियापद आहे. देवतीही बळे धरिला सायासे असं सकर्म क्रियापद आहे. देवतीही बळे धरिला सायासे, करोनिया नास, करोनी सकर्म क्रियापद, धरिला सकर्म क्रियापद, उलट झालं बोलताना. बस. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले सकर्म क्रियापद, पण झाले अकर्म क्रियापद. तिथं अकर्मकता आहे. झालं म्हणण्यामध्ये अर्थ ते झालं, झालं म्हणजे मी काही केलं नाही, ते झालं असा त्याचा अर्थ होतो. मी गंमत म्हणून उदाहरण सांगतो. एखाद्याला चहा करायचा तर गॅसवर भांड ठेवावं लागतं, क्रिया. त्याच्यामध्ये पाणी टाकावं लागतं, तो गॅस पेटवावा लागतो, त्याच्यात साखर टाकावी लागते, त्याच्यामध्ये ते चहाची हे पूड टाकावी लागते, त्यानंतर त्याच्यात दूध टाकावं लागतं. आणि हे सगळं केल्यानंतर मग चहा करावा लागतो का होतो? तो होतो, तो आपोआप होतो. नंतर तो झाला, तो करावा लागला नाही, बाकीचं करावं लागतं, तो होतो. तसं परब्रह्म स्वरूपतेला ते प्राप्त होतात, पण त्याच्याकरता हे करावं लागतं. आधीचं सगळं सकर्मक माना, तिथं अकर्मकता माना. ज्ञानेश्वर महाराजांनी इथं विचार करताना, आता दृष्टांताकडे आपण सिद्धांताकडे जाऊ परत. मी आहे हे मला काही सिद्ध करावं लागतं का? मी आहे कशावरून असं जर म्हटलं तर, एखाद्याने मला सांगितलं मी आहे, कशावरून तू आहेस? काय नाही, मी आहे म्हणून. पण तेच कशावरून आहेस? सांग ना बाबा, कशावरून आहेस? मी डोळ्याला दिसतो म्हणून आहे. डोळ्याला तर मृगाच्या वेळेत दिसतं, पण ते नाही ना. तसा तू नाहीस कशावरून? तो म्हणतो मला हात लावून पहा, मी आहे. त्याला सांगता येतं की बाबा हात लावून पाहिल्यावर केवळ हाताला किंवा त्वचेला जाणवतं म्हणून आहे, एवढं जर म्हणायचं असेल तर कोणतीही व्यावहारिक वस्तू हाताला लागली म्हणून आहे असं एवढं म्हणून तिची सत्यता स्वीकारावी लागेल. ती स्वीकारता येत नाही. तसा तू नाहीस कशावरून? पण मी आहे मी सांगतो ना. तू नाहीच तर तू सांगून उपयोग काय? मी आहे हे कसं सिद्ध करायचं? करता येत नाही. पण मी आहे हे सिद्ध करता येत नसलं तरी मी आहे हा अनुभव आहे की नाही? अनुभव आहे. तो नाकारू शकतो काय आपण? नाकारू शकत नाही. एखाद्याने जर आपल्याला विचारलं की तू आहेस कशावरून, तर आपल्याकडे उत्तर असावं पुढच्या वेळेला म्हणून सांगून ठेवतो. म्हणून सांगून ठेवतो. एखाद्याने जर आपल्याला विचारलं की तू आहेस हे कशावरून, तर त्याला असं विचारा तू आहेस म्हणून. त्याला विचारा तू आहेस की नाही? तो म्हणेलच की नाही मी आहे म्हणून. तू आहेस ना, मग मी पण आहे. आता गंमत काय याच्यामध्ये, माझ्या अस्तित्वाचा मला पुरावा द्यावा लागत नाही. कारण का? मी आहे, मी नित्य आहे, मी शाश्वत आहे. माझं अस्तित्व मी नाकारूच शकत नाही. मी नाही असा कोणताच क्षण नसतो. हा, एक होऊ शकतं की मी आहे याचा मला विसर पडू शकतो सुषुप्तीत. मी आहे याचा विसर पडू शकतो समाधीत. हे होऊ शकेल. पण तिथून बाहेर पडल्यानंतर, समाधीतून व्युत्थान झाल्यानंतर पुन्हा मी आहे हे सिद्ध करावं लागतं काय? नाही. जोपर्यंत माझ्या जाणीवा जागृत आहे तोपर्यंत मी आहे ही जाणीव माझी जागृत आहे. मी नाही अशी कधीच वेळ नसते. कधीच वेळ नसते. हा, ते वेदांतामध्ये त्याला एक फार छान गोष्ट सांगितली. बरं, गंमत अशी आहे, मी आहे याचं मला जे ज्ञान होतं ते परोक्षत्वानं होतं का अपरोक्षत्वानं? म्हणजे प्रत्यक्ष होतं का अप्रत्यक्ष होतं? प्रत्यक्ष होतं. मी आहे याचं ज्ञान प्रत्यक्ष होतं ना? होतं. मग प्रत्यक्ष ज्ञान असूनही आम्ही न झाल्यासारखे का वागतो? वेदांतात त्याला उदाहरण काय आहे? एक 10 माणसं, 10 मित्र कुठेतरी जायला म्हणून निघाल्यानंतर मध्ये नदी होती. नदीतून पलीकडे जाताना सगळ्यांनी सांगितलं सगळ्यांनी सांभाळून या, नदीला प्रवाह आहे, वेगाचं पाणी आहे, थोडं सांभाळून या. ठीक आहे. 10 जण नदीमध्ये उतरले, पलीकडच्या तीराला लागले.
पलीकडून बाहेर आल्यानंतर एका शहाण्याने असं सांगितलं की अरे आपण 10 जण सगळे आलो ना, एखादा गेला तर नाही ना वाहून, मोजा बरं. म्हणून एकाला सांगितलं मोज रे तू. त्यांनी सांगितलं 1 2 3 4 5 6 7 8 9. तोंडला अरे 10वा दिसत नाही. आता काय करता? दुसरा म्हणाला तुला आकड नीट मोजता येत नाही, मी मोजतो. त्यांनी मोजून म्हणलं हो रे 9च. कारण स्वतःला मोजतच नव्हतं कोणी, प्रत्येक वेळेला दुसऱ्याला मोजायचं. सगळ्यांनी 10च्या 10 जणांनी मोजून पाहिलं, ते 9च होते. आता काय करा? मग कुणीतरी आपल्यातला एक वाहून गेला म्हणून नदीच्या काठावर बसले आणि रडायला गेला. कोण गेला माहित नाही, पण 9 आम्ही 9च आहोत. येताना उतरताना नदीत 10 जण होतो, आता 9च आहोत. एक गृहस्थ तिथून चालला होता, त्याने विचारलं काय झालं रडायला? म्हणाले आम्ही 10 जण मित्र होतो, एक जण वाहून गेला. शहाण्या माणसाने बघितलं, अरे हे तर 10 जण आहेत, कोण म्हणतं? कोण म्हणतं वाहून? आवा बघा ना, आम्ही 9 जण आहोत, 10वा गेला, आम्ही 10 जण निघालो होतो. म्हणजे मोजून दाखवा. त्यांनी मोजून दाखवलंय बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9. त्या शहाण्याच्या लक्षात आलं काय अडचण. तो म्हणाला हे पा मी तुम्हाला सांगतो 10वा आहे, 10वा आहे, 10वा आहे हे कळलं, हे परोक्षत्वानं कळलं. 10वा आहे आहे ना, आहे 10वा आहे. एक जण त्यातला जरा जास्तीचा शहाणा होता. तो म्हणाला आहे काय म्हणता, आम्ही सगळ्यांनी मोजून पाहिजे, आम्ही 9च आहेत आणि तुम्ही कसं सांगता 10वा आहे म्हणून? कोण आहे 10वा? त्या शहाण्याने त्याच्या कबड्डीत ठेवून देऊन सांगितलं तूच 10वा आहेस. हे जे तूच 10वा आहेस, हे 10व्याचं झालेलं ज्ञान आता अपरोक्षत्वानं झालं. मीच 10वा आहे, आता मी आहे हे सांगण्याकरता त्याला वेगळे प्रयत्न आहेत का? कारण आत्म्याच्या अस्तित्वाकरता प्रमाणाची गरज नसते. म्हणून ज्ञानोबांनी त्याच्याकरता पहिला शब्द वापरला पहिल्या ओवीमध्ये, स्वसंवेद्या. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. कारण आत्मा स्वसंवेद्य. ज्ञानोबा म्हणतात आमच्या सद्गुरूंच्या संबंधानं ते आहेच आहे. जसा सूर्य स्वतःला उगवत नाही कधी स्वतः करता, तसे आमचे सद्गुरू सुद्धा स्वतः करता अस्तित्व सिद्ध करत नाही. कारण सूर्य जसा स्वतः करता आहेच, तसं सद्गुरू आत्मस्वरूपानं कायम आहेतच. मला त्यांना वेगळं काही करता येणार. मग मी नमस्कार कसा करू? कल्पित भेदात जाऊन करा. जसं ज्ञानोबारायांनी गगनी गगन प्रवेश म्हणून सांगितलं, घटाचेनी नाशे गगनी गगन प्रवेश हे जसं सांगितलं, तसं घट ही उपाधी आहे. शेवटी उपाधीचा नाश झाला, आहेच आहे, ते एकरूप झालेलेच आहेत, आधीपासूनच एकरूप आहे. कशा पद्धतीनं? ज्ञानोबा म्हणतात सुवर्णमणी सोनया कल्लोळू जैसा पाणिया तैसा मज धनंजया शरण येतो. जसा पाण्यावर कल्लोळ निर्माण होतो, अर्जुना मला तू तसा शरण ये. ही शरणागतीची जी भावना, तीच भावना ज्ञानोबाराय आता इथं पुन्हा बोलून दाखवतायत. मी यांना शरण जाण्याचा, यांना नमस्कार करण्याचा विचार करतोय, पण सूर्य जसा स्वतः करता उगवत नाही, कारण तो नित्य आहेच आहे, तसे हे आत्मस्वरूपच आहे. त्यामुळं मी यांना वंदन करू शकत नाही, कारण हा वंदनाचा विषय हे होत नाही. हा वंद्य नव्हे तेवी वंदनासी, हा वंदनाचा हा विषय ठरत नाही. मग कशा पद्धतीनं ज्ञानोबारांनी हे नमस्काराचा विषय कसे ठरत नाही याच्याकरता आणखीन काही 2 दृष्टांत आपल्याला दिले. मी त्या दृष्टांताचा फक्त उल्लेख करतो का समोरपण आपुले न नाही जे काही केले, तैसे वंद्यत्व घातले हरवून येणे. आकाशाचा आरसा नुठी प्रतिबिंबाचा ठसा, हा वंद्य नव्हे तैसा नमस्कारासी. गंमत आहे, ह्या दोन्ही दृष्टांतात गंमत आहे. मी या दोन्ही दृष्टांत फक्त आता उल्लेख करतो त्यांचा. ज्ञानोबा म्हणतात हे वंदनाचा विषय होत नाही. कसा होत नाही याला दृष्टांत काय? ज्ञानोबा म्हणतात मी जर असं ठरवलं की मी मला समोर बघायचंय, आरसा नावाची उपाधी न घेता, समोर आरसा न ठेवता मलाच मला माझ्या समोर बघायचं आहे. कुणाला बघायचंय? मला बघायचंय. कुठे बघायचंय? माझ्या समोर बघायचंय. कोण बघणार आहे? मी बघणार. झाली त्रिपुटी. आता ही त्रिपुटी, या त्रिपुटीचा विचार केला तर बघणारा मी, ज्याला बघायचं आहे तो मी, आणि जिथं बघायचं आहे तो माझ्या समोर. झालं? असं करता येईल का? असं करता येईल का? करून तरी बघा. आरसा घ्यायचा नाही, पण मीच मला माझ्या समोर आणून बघायचंय. एक संस्कृतामध्ये एक स्वस्कंधारोहण न्याय म्हणून न्याय आहे. त्याला स्वस्कंधारोहण असं म्हणतात.
याच्या नावावरून आपल्याला कळलं असेल। स्कंद शब्दाचा अर्थ खांदा असा। स्वस्कंधारोहण, एक मनुष्य प्रवास करत होता, खूप थकला, काय करावं, गेलं तर पाहिजे, बसता तर येणार नाही, वेळ वाया जाईल, मग काय करावं, त्याने स्वतःलाच सांगितलं की एक काम कर, तू मला खांद्यावर घे, मीच माझ्या खांद्यावर बसू शकेन का? ते आसनं करताना बसतात बाबा लोक, पण तो माझा विषय नाही। स्वस्कंधारोहण शक्य आहे का? शक्य नाहीये। मी मला समोर बघणं शक्य आहे का? शक्य नाहीये। असं कोणतीच अवस्था नाहीये की जिथं मी मला समोर बघू शकेन। जसा मी मला समोर बघू शकत नाही, तसं मी जेव्हा सद्गुरूंना बघायला जातो तेव्हा सद्गुरू वेगळे दिसत नाहीत, कारण तेच मी आहेत असं मला अनुभूती आहे। मग मी मला समोर कसा बघणार? मी मला नमस्कार कसा करणार? नमस्कार करण्याकरता 18व्या अध्यायाचा विचार आहे। मागे ओवी आपल्याला अनेक वेळेला मी सांगून आलो, मला स्वतःला अनेक वेळेला सांगितल्याचं आठवलं। ज्ञानोबा असं म्हणतात, आत्मत्वे वेठीला होये तो जया तया दृष्ट्या ते पाहे, ते दृश्य दृष्टेपणेसी होत जाये तयाचे चिरू। आत्मस्वरूपाला प्राप्त झालेला महात्मा ज्या वेळेला एखाद्या दृश्य पदार्थाला पाहतो, त्यावेळेला तो दृश्य पदार्थ त्याला स्वतःच रूप म्हणून दिसायला लागतो। मग बघणारा कोण आहे? मीच आहे। कुणाला बघतोय? मीच बघतोय। कशाने बघतोय? माझ्याच रूपाने बघतोय। त्रिपुटी संपली, त्रिपुटीचा बाध आहे, म्हणून स्वतःला स्वतःच्या समोर जसं बघता येत नाही, तसं सद्गुरूंना समोर वंद्य विषय म्हणून बघता येत नाही, हे ज्ञानेश्वर महाराज सांगतात। दुसरा दृष्टांत अजून गोड आहे, अजून गोड आहे। याचा खुलासा मला करायचा वेदांत दृष्टीने, पण ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, आकाशाचा आरसा ही कल्पनाच कुणी केलेली नाही। ही कल्पनाच इतकी व्यापक आहे। आकाशाचा आरसा कसा असू शकेल? तुम्ही विचार करून पहा की आपण आता बाहेर गेल्यावर वर आकाश दिसल्यानंतर हा आरसा आहे असा विचार करून बघा। ऐका, नुठी प्रतिबिंबाचा ठसा काय आहे? एखादा मनुष्य आरशासमोर जाऊन ज्या वेळेला उभा राहतो त्यावेळेला समोर प्रतिबिंब दिसतं, आरशात दिसतं। मला माहिती नाहीये विज्ञानाचे नियम काय आहेत, पण मला सांख्यशास्त्राचे नियम माहिती आहेत म्हणून सांग। आरशामध्ये आपलं प्रतिबिंब आपल्याला जर दिसायचं असेल तर आपल्याला आरशापासून थोडंसं अंतर ठेवून उभं राहावं लागतं। सांख्याचा नियम, अतिदुरात सामिप्यात इंद्रिय घातात मनोअनवस्थानात ठाय। एक अंतर ठेवून उभं राहावं लागतं। अंतर ठेवून उभं राहावं लागतं म्हणजे काय? आरसा ही उपाधी आणि त्याच्यामध्ये प्रतिबिंब पाहणारे आपण, या दोघांमध्ये जोपर्यंत अवकाश येत नाही तोपर्यंत प्रतिबिंब दिसत नाही। गंमत ज्ञानोबा हे सांगतात की तो जो अवकाश असतो तो जर आरसा झाला तर माझं प्रतिबिंब कसं पडेल? आरशात प्रतिबिंब पडेल, नवल नाही आहे, पण आरशात प्रतिबिंब पडण्याकरता जो मधला आकाशाचा भाग लागतो तो आकाशात जर प्रतिबिंब झालं मधलं, तर प्रतिबिंब, आकाश जर आरसा झालं तर प्रतिबिंब पडेल कसं मध्ये? पडणार नाही। हे समजून घेणं अवघड असेल तर नमस्कार करणं किती अवघड असेल? ज्ञानोबा तरी समजावून देण्याचा प्रयत्न करतात, म्हणून ते समजणं थोडंसं कठीण आहे। थोडी विश्रांती घेऊन जर आपण आलो तर मला असं वाटेल की कदाचित हे समजण्याची शक्यता आहे, म्हणून त्याचा विचार उद्याला करू। हे दृष्टांत आणि पुढचा काही महत्वाचा भाग आहे तो ज्ञानोबा सांगतात। तरी नमनाचा विषय ज्ञानोबांनी मांडलाय, तो कसा मांडलाय याचा विचार करायचा उद्याला करू। आजच्या पुरता थांबतो। धन्यवाद।